धन्यवाद राहुल सर, धन्यवाद. भारतातील प्रबोधनाच्या चळवळीतील अग्रणी महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना आपल्या सर्वांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो. आणि आज ज्यांचा स्मृती दिन आहे ते या प्रबोधनाच्या चळवळीतील आद्य समाजसेवक, आद्य समाज सुधारक, आद्य अस्पृश्यधारक आणि आद्य लेखक, आद्य पत्रकार अशा अनेक अंगाने गौरव ज्यांचा केला जातो ते गोपाळबाबा वलंकर यांना आजच्या या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. या बहुजन संघटक लाईव्हच्या माध्यमातून आज आपणाशी हा संवाद साधताना मला आनंद होतोय की गोपाळबाबा वलंकर या दुर्लक्षित अशा महापुरुषांवर ज्या पद्धतीने संशोधन व्हायला पाहिजे होतं ते संशोधन अद्याप झालेलं नाहीये. आणि अलीकडच्या काळामध्ये मी जे काही लिहिलंय गोपाळबाबा वलंकर आंबेडकरी चळवळीची आधारवड, ते पुस्तक मागच्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये गेलं, महाराष्ट्राच्या बाहेर गेलंय आणि अनेक विद्यापीठांनी त्याला एक संदर्भ ग्रंथ म्हणून स्वीकारलंय. तेव्हा गोपाळबाबा वलंकर कोण आहेत आणि गोपाळबाबा वलंकरांनी नेमकं काय काम केलंय याबद्दलची अनेकांची जिज्ञासा आहे, अनेकांची उत्सुकता आहे ती जाणून घेण्याची. आणि या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक जणांनी मला प्रश्न देखील विचारले की आतापर्यंत पुस्तक आमच्यापर्यंत आलं नाही, ते कसं मिळेल. ही जिज्ञासा आणि ही काही जी माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे ती आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून मला बोलण्याची संधी उपलब्ध करून देणारे आदरणीय राहुलजी खांडेकर आणि त्यांची संपूर्ण बहुजन संघटकची टीम, या सर्वांना मी धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना मी क्रांतिकारक जय भीम करतो आणि आजच्या या व्याख्यानाला मी सुरुवात करतो. गोपाळबाबा वलंकर हे 19व्या शतकातले आद्य समाज सुधारक आहेत. त्याचबरोबर तत्कालीन आपल्या अस्पृश्य समाजामधले पहिले पत्रकार, पहिले साहित्यिक, इतकंच नव्हे तर पहिले सरकार नियुक्त सदस्य, महाडच्या लोकल बोर्डाचे पहिले सरकार नियुक्त सदस्य म्हणून देखील ते आहेत. अशा वेगवेगळ्या अंगाने गोपाळबाबांचं काम आम्हाला पाहायला मिळते. महात्मा ज्योतिराव फुले आणि गोपाळबाबा वलंकर या दोघांचाही घनिष्ठ संबंध होता. दोघेही एकाच विचाराने प्रेरित झालेले होते. गोपाळबाबा वलंकर यांचा जन्म हा रावडळचा. रावडळ हे महाडपासून अगदी 10 किलोमीटर अंतरावर मंडणगडच्या रस्त्याला 10 किलोमीटर अंतरावर असलेलं एक छोटंसं खेडेगाव आहे. रावडळ खरं म्हणजे गोपाळबाबा वलंकरांचं गावच नव्हे तर गोपाळबाबांच्या वडिलांची ती एक सासूरवाडी आणि त्या निमित्ताने गोपाळबाबांचा ते आजूळ आहे. आणि या आजुळामध्ये जाधव परिवार, या जाधव परिवारामधली त्यांची आई आणि त्यांची पत्नी देखील त्याच परिवारातली, हे छोटंसं असलेलं गाव सह्याद्रीच्या कृषीमध्ये असलेलं डोंगरदऱ्याच्या याच्यामध्ये एक सुंदर असं निसर्गरम्य असलेलं एक गाव रावडळ. त्या काळामध्ये त्या दासगावच्या जी नदी आहे ती दासगावची नदी ओलांडून, सावित्री नदी ओलांडून आपल्याला महाडला यावं लागते आणि महाड किंवा मग इकडे रावडळला येता येते. अशा परिस्थितीमध्ये गोपाळबाबा वलंकर हे सैन्यामध्ये भरती होतात. कारण तो सारा परिसर जो आहे, महाडचा परिसर आहे, तो छत्रपती शिवरायांच्या आणि मा जिजाऊच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. तिथल्या मावळ्यांनी आपल्या रक्तसिंचनाने ती भूमी पवित्र केलेली आहे. अशा तो रायगड, त्या रायगडच्या पायथ्याशी असलेलं महाड आणि महाडच्या जवळ असलेलं हे रावडळ नावाचं गाव. रावडळ, दासगाव, मापरे, वामणे हे जे काही गोटे वगैरे ही जी काही छोटी मोठी गावं आहेत, इतकंच नाही तर कुटील ते गोमेंडी हा जो काही 30-40 गावाचा जो परिसर आहे, हा सर्व परिसर म्हणजे तत्कालीन आपल्या सैनिकांचा, आपल्या विशेष करून त्या काळातल्या ज्याला काय म्हणू की अस्पृश्य असलेले देखील सैनिक छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. छत्रपती शिवरायांनी अशा अनेक आपल्या समाजातील कर्तबगार माणसांना, ज्यांना एकेकाळी अस्पृश्य म्हणून इथल्या मनुस्मृतीनं वागवलं, त्या समाजाला छत्रपती शिवरायांनी त्यांच्या हातामध्ये तलवार दिली, त्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी दिली, किल्ल्याची किल्लेदारी दिली, मेटेकरी झाले. इतकेच नाही ते मा जिजाऊच्या राजवाड्याचं संरक्षण करणारी जी काही सैनिक होते त्यामध्ये आपल्या पाचाडचे सगळे गायकवाड परिवार आणि जी काही महार मंडळी होती त्या काळातली, त्या मंडळी देखील पराक्रम गाजवलाय. अशा या पराक्रमाच्या भूमीमध्ये गोपाळबाबा वलंकरांचा जन्म होतो. आणि तत्कालीन जी परिस्थिती आहे ती तत्कालीन परिस्थिती अत्यंत बिकट परिस्थिती होती, सामाजिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. अशा परिस्थितीमध्ये गोपाळबाबा वलंकर आणि त्यांचे जे काही समकालीन सहकारी होते त्यांच्या मनामध्ये असलेली जी काही लढण्याची वृत्ती जी होती, लढाऊ वृत्ती होती, ती लढाऊ वृत्ती स्वस्थ बसू देत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ब्रिटिशांनी या देशावर आपलं राज्य सुरू केलं, ब्रिटिशांनी या देशात आल्याच्या नंतर आपल्या अस्पृश्य सैनिकांना सैन्यामध्ये घेतलं, अस्पृश्य लोकांना सैन्यामध्ये घेतलं. आणि वलंकर बाबा देखील, गोपाळबाबा वलंकर म्हणजे त्यांचं पूर्ण नाव गोपनाथ विठनाथ साळवी, गोपनाथ विठनाथ साळवी म्हणजे गोपाळनाग. पूर्वीला नाग हे उपपद आपलं राहायचं. नाग हे नागवंशी आपण असल्यामुळे
नाक या शब्दाचा अपभ्रंश असलेलं ते नाक हे पूर्वीला आपल्या पूर्वजांच्या नावापुढे लावलं जायचं. भीमा कोरेगावच्या स्तंभावर जी नावं दिलेली आहेत त्या नावामध्ये 23-24 नावामध्ये परसनाग, गोपनाग, आणखी ही जी काही नावं दिलेली आहेत, कमलनाग, हे सगळी नाक आहेत. नाक म्हणजे नागवंशी. त्याच पद्धतीने गोपाळ बाबांच्या नावाची नोंद ही गोपनाग, विठनाग म्हणजे विठ्ठलनाग, साळवी अशा पद्धतीची आपल्याला मिळते. परंतु हे साळवी वगैरे, हे साळवी असतील, जाधव असतील, त्या परिसरामधले मोहिते असतील, ही आडनावं नंतर झाली. त्यापूर्वीला गावाची नावं ही सर्रासपणे वापरली जायची. आणि गोपाळ बाबांचं गाव हे वलन वलन गाव तसं पाहिलं तर रावडळ पासून अगदी जवळचं गाव आहे. अगदी 7-8 किलोमीटरवरच ते गाव आहे. आणि ते वलंगावून वलंकरांचे म्हणजे गोपाळ बाबांचे वडील हे रावडळला राहायला आले. रावडळला त्यांच्या सासवडीत राहायला आले आणि ते तिथं स्थायिक झाले. आणि म्हणून त्यांचं नाव हे वलंकर पडलं. खरं म्हणजे अनेक जण रमाबाई ह्या वननच्या, वनन हे दापोली जवळचं गाव आहे. दापोलीपासून 4 किलोमीटर उत्तरेला असलेलं, पश्चिमेला असलेलं गाव आहे ते वनन. वनन आणि वलन हा भ्रम किंवा हा शब्द लोकांना समजत नाही तितका. त्याच्यामुळे वलनकरांना देखील ते वननकर म्हणतात किंवा रमाईला देखील वलनकर म्हणतात. पण तसं नाही. गोपाळ बाबांचं गाव वलन आणि रमाईचं गाव हे वनन. हे धोत्रे परिवारातले हे दोघी नातेवाईकच असलेले. तर ह्या गोपाळभाऊ वलंकरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यावेळेस सैन्यामध्ये प्रवेश घेतला. सैन्यामध्ये 15 ते 16-17च्या वयाच्या दरम्यान त्यावेळेस भरती व्हायची. अशा परिस्थितीमध्ये एक तो सगळा परिसरच, तो महाड आणि कोकणातला परिसर सर्वात जास्त हा बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये होता. त्या काळात बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये तिची मिलिटरी लिस्ट आहे. त्या मिलिटरी लिस्टमध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये 8,795 एक जात कोकणातले महार सैनिक होते. आणि त्या मानाने इतर सैनिक मात्र फार कमी होते. म्हणून बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे जे अभ्यासक आहेत, बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या ज्या काही नोंदी आहेत त्यामध्ये 1/3 सैनिक हे महार सैनिक असल्याची नोंद आपल्याला कर्नल व्हिक्टर लॉंगर आणि इतर ग्रंथामधून, त्यांच्या ग्रंथामधून आपल्याला मिळते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोकणातली जी चिवट आणि फार शौर्यवान असलेली जी माणसं आहेत ही माणसं सैन्यामध्ये दाखल झाली. आणि सैन्यामध्ये दाखल झाल्याच्या नंतर साहजिकच एकतर त्यांचा जीवनमानाचा दर्जा उंचावला, आर्थिक सुबत्ता आली, त्याचबरोबर मिलिटरी पेशाचा किंवा लष्कराच्या पेशाचा जो परिणाम व्हायचा तो महत्वाचा परिणाम म्हणजे शिक्षणावर झाला. आपल्या समाजाला शिक्षण मिळायला लागलं. कारण जिथं शिक्षणाची बंदी होती तिथं ब्रिटिश सैन्यामध्ये अर्थात ईस्ट इंडिया कंपनीनं नियम काढला होता की जे सैनिक आहेत त्या सैनिकाला शिकणं हे कंपल्सरी आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या घरच्या माणसांना देखील, कुटुंबातल्याला देखील ते शिकावं लागत होतं. नाही शिकलं तर त्याला दंड लागत होता. अशा पद्धतीनं ते शिक्षण कंपल्सरी होतं. आणि या कंपल्सरी शिक्षणाचा फायदा आपल्या तत्कालीन अस्पृश्य समाजातल्या चर्मकार असतील, मातंग बांधवांनी असतील, जे सैन्यामध्ये थोड्याफार प्रमाणात दाखल झाले, मोठ्या प्रमाणामध्ये मात्र महार सैनिक होते, महार समाजाची माणसं होते, या सगळ्यांनी तो शिक्षणाचा फायदा घेतला. आणि या शिक्षणाची संधी मिळाल्यामुळे हा समाज उधारला, हा समाज सुधारला. राहायला कसं पाहिजे, कपडे कसे घातले पाहिजे, टापटीप कसं असलं पाहिजे, ही सगळी जाणीव ब्रिटिश सैन्यात गेल्यामुळे त्यांना व्हायला लागली. आणि ज्या वेळेस हे सैनिक आपल्या गावी परत येत, गावी मात्र ती काही पूर्वपार जी वहिवाट होती किंवा आपल्या समाजाकडे पाहण्याचा जो एक इतर उच्चवर्णीय समाजाचा जो दृष्टिकोन होता तो काही बदललेला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये एखादा सैनिक ज्या वेळेस मिलिटरीतून घरी यायचा, गावी यायचा, त्यावेळेस त्याचा रुबाब आणि तो सगळा एक थाटबाट पाहून इतर लोक हवालदिल व्हायचे. अशा परिस्थितीमध्ये त्या सैनिकाकडे कुणी डोळा वर करून बोलायची हिंमत व्हायची नाही. किंवा आपले सैनिक हे अतिशय तडफदारपणाने आणि फार स्वाभिमानाने त्या काळामध्ये राहायचे. हा फार मोठा परिणाम झाला. 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला तो 19 मार्चच्या हा पहिला दिवस, 19 मार्च आणि 20 मार्च हा दुसरा दिवस. 19 मार्चला जी परिषद झाली या 19 मार्चच्या परिषदेचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 मार्चच्या या महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या परिषदेमध्ये जे भाषण दिले हे पाहण्यासारखं भाषण आहे. या भाषणामध्ये आपल्या लष्करी पेशाचा आपल्या समाजावर काय परिणाम झाला तो परिणाम बाबासाहेबांनी फार विस्तृतपणे सांगितलाय. आणि ते सांगतात की केवळ आणि केवळ लष्करी पेशामध्ये आपला हा समाज गेल्यामुळं त्याच्यामध्ये जी सुबत्ता आली, त्याच्यामध्ये जे विद्वत्ता आली, त्याच्यामुळे जे शिक्षणाची उमेद आली आणि माणसं सारखं कसं जगावं याचं जाण आणि याचं भान
इंग्रजी शिक्षणामुळे आलंय हे बाबासाहेब नमूद करतात. आणि इतकंच नाही तर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये एका अजून महत्वाचा उल्लेख त्या भाषणामध्ये करतात. तो म्हणतात की महाड हे गाव या सत्याग्रहासाठी निवडण्याचे एक महत्वाचं कारण आहे. जसं बोले ठराव आहे, रावबहादूर बोलेंनी तो ठराव मुंबईमध्ये 1923ला मांडला, मुंबई विधिमंडळामध्ये तो ठराव 24ला पास झाला. आणि जी काही तळे आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, ती सार्वजनिक ठिकाणाचे जे पाणवठे आहेत हे अस्पृश्यांना खुले केलेत, अशा पद्धतीचा तो ठराव होता. पण त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी सुयोग्य असं ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहत होते. त्यावेळेस कोकणातली मंडळी संभाजीदादा जाधव आणि बरीचशी मंडळी ही त्यावेळेस बाबासाहेबांना भेटायला गेली. त्यामध्ये आपले कॉम्रेड आरबी मोरे देखील होते, सॉरी हो आरबी मोरे देखील होते. आणि या सगळ्या मंडळींनी जेव्हा मग टिपणीस असतील, सुरबानाना असतील किंवा आणखी काही मंडळी असतील, त्यांनी देखील बाबासाहेबांना महाडचं निमंत्रण दिलं की महाडच्या चौघरत्याचं आपण अध्यक्षपद स्वीकारावं किंवा याचं नेतृत्व करावं. हे करत असताना बाबासाहेबांनी या सगळ्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला. कारण बाबासाहेबही कोकणातले. त्या मंडणगड रस्त्यानं पुढे गेल्याच्यानंतर बाबासाहेबांच्या आजोबांचं म्हणजे बाबासाहेबांचं मूळ गाव अंबाडावे हे अगदी तिथूनच जवळ आहे. आणि तिथून पुढे मग दापोली हा सगळा परिसर बाबासाहेबांना माहित होता. म्हणून गोपालबाबा वलंकर आणि त्यांनी जे केलेलं काम आहे, त्यांचं जे कार्य आहे, बाबासाहेबांना पुरेपूर माहित होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या 1927च्या 19 मार्चच्या त्या सत्याग्रहाच्या परिषदेच्या पहिल्या भाषणामध्ये उल्लेख करतात की या संपूर्ण परिसरामध्ये जी काही जागृती झालेली आहे, जे काही प्रबोधनाचं काम झालंय आणि अस्पृश्य समाजामध्ये जी जागृती निर्माण झाली आहे, त्याचं जर श्रेय कुणाला द्यायचं असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुले यांचे सत्यशोधक अनुयायी, महात्मा ज्योतिराव फुले यांचे सत्यशोधक अनुयायी असलेले एक जे पट्टशिष्य होते त्यापैकी एकाचा उल्लेख मला करावा लागेल. आणि ते नाव म्हणजे गोपाळ बाबा वलंकर. या महार सद्ग्रस्तांनी, महार साधूंनी या ठिकाणी जी जागृती केली ती जागृती अप्रतिम आहे. ज्यांना कोणाला पाहायचे असेल त्यांनी दिनबंधूच्या त्या फायली, जुन्या फायली चाळाव्यात. त्यांनी जे पहिली संघटना स्थापन केली, पहिले सामाजिक संघटन स्थापन केलं, ते सामाजिक संघटन म्हणजे अनार्य दोष परिहारक मंडळ. अस्पृश्य समाजामध्ये जागृती व्हावी, अस्पृश्य समाजाचं संघटन व्हावं, यासाठी गोपाळबाबा वलंकरांनी जी पहिलं सामाजिक संघटन निर्माण केलं ते म्हणजे अनार्य दोष परिहारक मंडळ. आणि बाबासाहेब पुढे जाऊन म्हणतात की या अनार्य दोष परिहारक मंडळाने जे काम केले ते काम अप्रतिम काम. ज्याला कोणाला पाहायचं असेल त्याच्या फायली माझ्याकडे येऊन पाहाव्यात. म्हणजे गोपाळबाबा वलंकरांच्या ज्या सामाजिक कामाचा जो दस्तावेज आहे, त्यांनी सरकारला जे दिलेले निवेदन आहेत, केलेला पत्रव्यवहार आहे, किंवा दिनबंधू असेल, हिंदू प्रकाश असेल, ज्ञानोदय असेल, या तत्कालीन वृत्तपत्रामध्ये, सुधारक असेल, या तत्कालीन वृत्तपत्रामध्ये वलंकरांनी जे अगदी स्फोटक विद्रोही असं लिखाण केलेलं आहे ते सारं लिखाण माझ्याकडे आहे. आणि सुभेदार रामजी आंबेडकर त्यांचे पिताश्री त्यांच्या त्या टंकेमध्ये ते जपून ठेवलं त्यांना आढळलं आहे. म्हणून बाबासाहेब वलंकरांचा गौरव त्या ठिकाणी करतात. आणि पहिल्या त्या सभेमध्ये वलंकरांचा गौरव करून आपण हे स्थळ का निवडलं याला ते इंडिकेट करतात की वलंकरांच्या कामामुळे इथे जागृती निर्माण झाली आहे. आणि शिवाय बोले ठरावाच्या कार्यक्षेत्रामध्ये महाड येत आहे. या कारणामुळे वलंकर बाबासाहेबांनी ते महाडचं स्थळ निवडलं. नाहीतर बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये पंढरपूर हे ठिकाण होतं. पंढरपूरचं ज्याला संत चोखामेळा यांची समाधी आणि तो परिसर आहे तो देखील बाबासाहेबांच्या नजरेमध्ये होता. परंतु ते न निवडता बाबासाहेबांनी हे बोले ठरावाच्या कक्षेमध्ये येत असलेलं आणि वलंकरांची कार्यक्षेत्र असलेलं, कार्यभूमी, वलंकरांची क्रांतीभूमी असलेलं, जन्मभूमी असलेला हा सगळा परिसर बाबासाहेबांनी निवडलाय. मित्रांनो, बाबासाहेबांनी वलंकरांचा केवळ गौरवच केला नाही, तर मी पुढे जाऊन सांगेल अजून तुम्हाला की बाबासाहेबांचं आणि वलंकरांचं काय नातं. तत्पूर्वी आपण पाहू की जेव्हा मग हे मिलिटरीमध्ये गेले, वलंकर मिलिटरीमध्ये गेले, मिलिटरीमध्ये साधारणतः 1852-1853 दरम्यान ते मिलिटरीमध्ये भरती झाले असावेच. कारण त्यांचा जन्म हा अनिश्चित आहे, म्हणजे त्यांची तारीख निश्चित आपल्याला मिळाली नाही. परंतु सगळ्या कागदपत्राचा एक अभ्यास केल्याच्यानंतर असं वाटते की 1847-1848 दरम्यान त्यांचा जन्म झालेला असावा. कारण 30 तारीख म्हणजे ते सण अगदी योग्य होते. कारण वयाच्या 65व्या वर्षी त्यांचं तापाच्या आजाराने निधन झाले असं महाडच्या म्युन्सिपाल्टीच्या मध्ये त्यांचा रेकॉर्ड आहे. आणि रावडळचेच एक ऍडव्होकेट दीपक जाधव साहेब यांनी आद्य अस्पृश्य उन्नतीकार गोपाळबाबा वलंकर या नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि फार परिश्रमपूर्वक त्यांनी ते पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकामध्ये
त्यांनी तो दस्तावेज शोधून काढलाय, ते श्रेय त्यांना जाते. म्हणून 27 मार्च वयाच्या 65व्या वर्षी गोपाळ बाबांचं निधन हे तापानं झालंय. कदाचित त्यावेळेस जो देवीचा रोग होता किंवा ताप प्रचंड याचा, कदाचित प्लेग देखील असू शकतो. त्या प्लेगमध्ये देखील प्रचंड ताप येतो. अशा तापानं त्यांचं निधन झाल्याची नोंद मोडी लिपीमध्ये ती नोंद महाडच्या म्युन्सिपाल्टीच्या रेकॉर्ड्समध्ये सापडते. दीपक जाधव सरांचं त्यासाठी मनापासून अभिनंदन की त्यांनी एक चांगलं काम केलंय, कारण ते रावडोळचेच आहेत आणि वलंकर बाबाचे ते वारसदार आहेत. तर त्यामुळं तसा जर कार्यकाळ पाहिला तर तो साधारणतः 1847-48चा कार्यकाळ त्यांचा होतो. आणि तिथून एक 12-13 वर्षांनी वलंकर बाबा मिलिटरीमध्ये गेले. मिलिटरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तिथे शिकण्याची सोय होती. आणि वलंकर बाबा त्यावेळेस 7व्या वर्गाची जी परीक्षा आहे, म्हणजे जिला तो आजच्या 10व्या वर्गाचा जो दर्जा आहे, तो त्यावेळेस SSC बोर्डाचा जो दर्जा आहे 10व्या वर्गाचा मॅट्रिकचा, तो त्या परीक्षेला होता. ती परीक्षा गोपाळ बाबा पास झालेत. आणि पास झाल्याच्या नंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराच्या कक्षा ह्या रुंदावल्या, विचाराची झेप वाढली. आणि ते मुळातच चिकित्सक बुद्धिमत्तेचे आणि प्रतिभावान असलेला माणूस होता तो, प्रतिभावान. आणि यांनी जे धर्मग्रंथाची चिकित्सा सुरुवात केली, वाचायला त्यावेळेस पांडव प्रताप वाचला, रामायण वाचलं, महाभारत वाचलं, आणि साऱ्या काही श्रुती स्मृती आणि संहिता ह्या सगळ्या वेद उपनिषदांचं त्यांनी वाचन केलं. आणि प्रचंड वाचन त्यांचं होतं. या वाचनात त्यांच्या लिखाणामध्ये जे संदर्भ येतात ते संदर्भ पाहिल्यानंतर लक्षात येते की प्रचंड लिखाण, प्रचंड वाचन आणि प्रचंड बुद्धिमत्ता वलंकर बाबांची होती. आणि मग ह्या सगळ्या वाचनातून त्यांना लक्षात आलं की जी काही जातीयता आहे, जी काही धर्मानं लादलेली गुलामी आहे, ही काही मानव म्हणजे ईश्वर निर्मित नाही, ती मानवानं निर्माण केलेली आहे. आणि जर ती मानवानं निर्माण केलेली असेल तर ती नष्ट देखील करता येते. मग ही गुलामी किंवा ही अस्पृश्यता किंवा ह्या पद्धतीचं लाचारीचं जीवन हे आम्हालाच का बरं, आमच्याच वाट्याला का यावं, अशा पद्धतीचे प्रश्न त्यांना पडले. आणि हे प्रश्न पडत असताना ते लोकांना प्रश्न विचारायचे की का रे बाबा, ही गुलामी आम्हाला का आले, मग दुसऱ्यांना का नाही, आमच्या सावलीचा इतरांना विटाळ होतो, मग आमच्या सावलीचा विटाळ होत असेल ना, ते भ्रष्ट होत असतील तर मग ते श्रेष्ठ आहेत की आम्ही श्रेष्ठ आहोत, आमची सावली श्रेष्ठ आहे, अशा पद्धतीचा ते युक्तिवाद करायचे. आणि मिलिटरीमध्ये असल्यानंतर काही प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये असे आले की त्यांना सैन्यामध्ये अपमानास्पद वागणूक मिळाली. हवालदार पदावर होते, हवालदार पद म्हणजे चांगलं मोठं हुद्द्याचं पद होतं. आणि हवालदार पदावर असताना त्यांच्या हाताखालचे जे उच्चवर्णीय असलेले जे सैनिक होते, ते सैनिक मात्र त्यांना सॅल्यूट करायचे नाही, त्यांना त्यांचे आदेश मानायचे नाहीत, आणि त्यांना ते जातीवरून एक प्रकारे टोचून बोलायचे. हा अनेकदा अपमान त्यांना सहन करावा लागला. एक वेळेस असा प्रसंग आला की एका सैनिकांनी त्यांचा आदेश पाळला नाही आणि त्यांनी दिलेली आज्ञेचा उल्लंघन केलं. त्यावेळेस वलंकर बाबांना प्रचंड राग आला आणि त्यांनी रागाच्या भरात त्या सैनिकाला मुस्काळीत आणि प्रचंड तो एक हे झाला. आणि इंग्रज सरकारने म्हणजे त्या काळातल्या इंग्रज त्या अधिकाऱ्यांनी ते सगळं भांडण मिटवलं. मात्र या सगळ्या गोष्टीचा परिणाम वलंकर बाबावर झाला. आणि त्याचा परिणाम म्हणून वलंकर बाबांची जी काही बदली आहे किंवा त्यांची जी फलटण आहे, ती फलटण मग पुण्यामध्ये शिफ्ट झाली काही काळासाठी. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रतिभेला बहर आला. त्यांचं जे काही वाचन आहे ते प्रचंड वाचन वाढलं, कारण पुणे हे खऱ्या अर्थानं सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुल्यांच्या तो काळ होता. त्या काळामध्ये ज्योतिराव फुलेंसारखा एक क्रांतिपुरुष पुण्यामध्ये प्रचंड अशा वेगानं सामाजिक क्रांतीची पावलं टाकत होते. आणि गंमत अशी की ज्या पुण्यातल्या लष्कर भागामध्ये जो छावणीचा भाग आहे, आताचा जो पुण्यातला कॅम्पचा भाग झाला म्हणून भवानी पेठेच्या बाजूचा, आता तो भीमपुरा आणि अशा पद्धतीनं ते ओळखला जातो. त्या कॅम्प एरियामध्ये ज्यावेळेस ही छावणी जायची, त्या छावणीचा मुक्काम त्या कॅम्पमध्ये असायचा. आणि त्या कॅम्पमध्ये दर रविवारी सैनिकांसाठी गोपाळ बाबांचं ज्योतिराव फुल्यांचं व्याख्यान असायचं. ज्योतिराव फुल्यांच्या व्याख्यानाला सैनिक गर्दी करायचे. आणि त्या निमित्ताने वलंकर ज्यावेळेस पुण्यामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस ज्योतिरावांच्या व्याख्यानाला गेले, ते ज्योतिरावांच्या प्रवचनाला गेले आणि ज्योतिरावांनी सडेतोडपणाने ज्या भूमिका मांडल्यात, आता त्यांची जी भूमिका आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या सगळे ज्योतिरावांचे सारे विचार आपल्याला माहित आहेत. ह्या विचारांचं प्रवचन ज्यावेळेस तिथं सैनिकांपुढे चालायचं, वलंकराने ते सारा ऐकलंय. आणि वलंकरानं म्हटलं, अरे आपण जे विचार करतोय, आपल्या डोक्यात जे विचार येतात तेच ज्योतिरावांच्या डोक्यामध्ये विचार येतात. आणि इथून मग ज्योतिरावांची आणि त्यांची मैत्री झाली. ज्योतिरावांना ते नाना प्रश्न विचारायचे, हे असं का, या पद्धतीनं का, हे कुठल्या ग्रंथामध्ये, याला संदर्भ काय,
कुठल्या वेदामध्ये आहे, कुठल्या पुराणामध्ये आहे, मग असं असं आहे तर हे असं का, अशा तर्कनिष्ठ प्रश्न, रॅशनल थिंकिंग, बुद्धिप्रमाणे अशी एक वैचारिक मैफिल हे ज्योतिराव फुले, त्यांचे सहकारी आणि गोपाळबाबा वलंकरांची होती. यातून त्यांची एक चांगली मैत्री झाली, एक घट्ट मैत्रीचं नातं निर्माण झालं. आणि त्या नात्यातून ज्योतिराव फुले वलंकरांना आपल्या घरी बोलवायचे, आपल्या फुलेवाड्यावर बोलवायचे, निमंत्रण द्यायचे की तुम्ही या. आणि तिथं मग ह्या मैफिली व्हायच्या. आणि त्यांच्या आठवणीमध्ये, ज्योतिराव फुलेंच्या ज्या आठवणी अनेकांनी सांगितलेल्या आहेत, त्या आठवणीमध्ये असं म्हणतात की ज्योतिराव फुले ज्यावेळेस वलंकरांना आपल्या घरी बोलवायचे, त्यावेळेस ते त्यांना जेवायला पंक्तीला बसवायचे. आणि पंक्तीला बसवल्याच्या नंतर स्वतःच्या मांडीला मांडी लावून त्यांना जेव्हा बसवायचे, तेव्हा इतर जी लोक होते त्यांना आश्चर्य वाटायचं की आपण कसं काय बसायचं, त्यांना भीती वाटायची. पण ज्योतिराव फुलेंच्या इथं बसल्याच्या नंतर ती भीती किंवा तो शिवाशिव हा प्रकारच नसायचा. आणि आपसुकच त्यांना सर्वांना वलंकरांसोबत जेवायला मिळायचं. इतकंच नव्हे तर ह्या सगळ्या कामामुळे ज्योतिराव फुले आणि वलंकरांचा जो संबंध आला, तिथून जी वैचारिक जडणघडण झाली, तेव्हा ज्योतिराव फुलेंनी एक काम सुरू केले की वलंकरांसारखे हुशार, सुनसुनीत वेगवेगळ्या समाजाची तरुण मुलं निवडली. आणि त्या तरुणांना, जसं ज्योतिराव फुले पूर्वीला दांडपट्टा आणि हे जे चालवायचे लहुजींच्या तालमीमध्ये, ते लहुजी जसं शिक्षण द्यायचे, तशी एक तालीम ज्योतिराव फुलेंनी सुरू केली. ती तालीम म्हणजे बौद्धिक तालीम, ज्याला आजच्या भाषेत प्रशिक्षण वर्ग म्हणून, केडर कॅम्प म्हणून. तो केडर कॅम्प घेण्याची एक तालीम ज्योतिराव फुलेंनी सुरू केली. आणि वेगवेगळ्या समाजातले हुशार विद्यार्थी, हुशार तरुण निवडून त्यांना भाषण कसं द्यावं, सभा कशी जिंकावी, कोणते मुद्दे मांडावे, निबंध कसे लिहावेत, कोणत्या विषयावर वर्तमानपत्रामध्ये लिहावं, आणि ह्या सगळ्या प्रबोधनाच्या चळवळीला पुढे चालत असताना कोणती तंत्र वापरावी, ह्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचं काम ज्योतिराव फुलेंनी केलं. आणि त्याच ज्योतिराव फुलेंच्या तालमीमध्ये, बौद्धिक तालमीमध्ये, एक नवतरुण तयार होत होता, सैन्यामधला नवतरुण तयार होत होता. ते म्हणजे गोपालनाथ विटनाथ वलंकर साळवी. आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण हे जे काम करतोय हे किती दिवस इंग्रज सरकारची काम करणार, त्यापेक्षाही मोठं काम आहे की आपल्या समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. प्रबोधनाची लढाई आपल्याला पुढे चालवायची आहे. आणि समाजाला या जोखडातून मुक्त करण्यासाठी, या गुलामीतून मुक्त करण्यासाठी मला सरकारच्या नोकरीतून देखील मुक्त व्हावं लागेल, असा विचार हा वलंकरांमध्ये आला. आणि म्हणून वलंकरांनी आणि ज्योतिरावांनी एक विचार केला की मी वेगवेगळ्या समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये काम करतोय, परंतु शूद्रातिशूद्र समाजामध्ये काम करत असताना, विशेष करून अतिशूद्र समाजामध्ये काम करताना मला अडचणी येतात. म्हणून त्याच समाजातून नेतृत्व निर्माण व्हावं, यासाठी वलंकरांना त्यांनी प्रोत्साहित केलं की तुम्ही तुमच्या समाजाचं नेतृत्व करा, शूद्रातिशूद्र समाजाचं नेतृत्व करा. आणि त्यासाठी जी काही रसद लागेल, जी काही बौद्धिक रसद लागेल किंवा आर्थिक रसद जी लागेल, ती देखील ज्योतिरावांनी पुरवण्याचं ठरवलं. आणि त्या भरोशावर किंवा तो शब्द घेऊन गोपाळभाऊ वलंकरांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. 1886 मध्ये त्यांनी ती आपली नोकरी सोडली आणि तिथून ते आपल्या दापोली येथे स्थायिक झाले. दापोली येथे स्थायिक होण्याची कारण असे, दापोली हा जो भाग आहे हा एकतर समुद्र किनारा आहे, म्हणजे बंदर आहे. आणि ब्रिटिश सैन्याचा एक मोठा नाविक तळ त्या ठिकाणी होता, सैन्यतळ तिथे होता. मुंबई तिथून जवळ होती, समुद्रमार्गे मुंबईला तो प्रवास करता येत होता. त्याहीपेक्षा महत्वाचं एक ठिकाण असं होतं की तिथे जे मिलिटरी मधून रिटायर्ड होणारे जे अस्पृश्य सैनिक आहेत, त्या सैनिकांसाठी ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी एक वसाहत निर्माण केली. स्थानिक भाषेमध्ये त्या जागेला आज काळकाई कोंड म्हणतात. कोंड, काळकाई देवी आहे तिथे, आणि ते कोंड म्हणजे तो भाग आहे. त्या काळकाई कोंड नावाच्या ठिकाणी ही सगळी तत्कालीन अस्पृश्य समाजाच्या सैनिकांची वसाहत होती. मी त्या परिस्थितीमध्ये मी त्या काळकाई कोंडला भेट दिली दापोलीमध्ये. तिथे दोन्ही समाजाच्या समाध्या आहेत सैनिकांच्या. एक म्हणजे महार समाजाच्याही सैनिकांच्या समाध्या आहेत, आणि इकडे चर्मकार समाजाच्याही समाध्या आहेत. त्या समाधीवर जिथं नाक लावलेलं आहे, मला सांगण्यात आलं, नाक लावलेल्या ज्या समाध्या आहेत त्या अर्थातच तत्कालीन आपल्या महार समाजाच्या त्या सैनिकांच्या समाध्या आहेत. आणि ज्यांच्या नावासमोर म्हेत्रे आहे, त्या म्हेत्रे नावाच्या असलेल्या उपपद असलेल्या समाध्या ह्या आपल्या चर्मकार बांधवांच्या, चर्मकार समाजाच्या सैनिकांच्या समाध्या आहेत. आणि हे दोन्ही चर्मकार समाज आणि अस्पृश्य असलेला हे समाज त्या काळकाई कोंडला तिथे राहत होते.
दुसरी अशी गोष्ट काल काही त्या दापोलीच्या ठिकाणची की तिथं पोस्ट ऑफिस होतं, एक महत्वाचं इंग्रज सरकारचं पोस्ट ऑफिस होतं. आणि ह्या सगळ्या पेन्शनर लोकांची पेन्शन त्या पोस्टामध्ये जमा व्हायची. हे एक महत्वाचं कारण त्या ठिकाणी वलंगकरांचं स्थायिक होण्याचं होतं. आणि पुढे बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर देखील महाडवरून सॉरी दापो महूवरून जेव्हा सेनेतून निवृत्त झाले त्यावेळेस ते देखील त्या ठिकाणी 4 वर्षांनी तिथेच 4-5 वर्षांनी तिथेच स्थायिक झाले. आणि मग पुढे हे सारे सैनिक तिथेच स्थायिक झाल्याच्या नंतर ज्यावेळेस वलंकर बाबा आले, वलंकर बाबांनी पाहिले की आपल्या समाजाला जागृती करण्यासाठी इथं फार मोठी प्रबोधनाची गरज आहे. आणि प्रबोधनाच्या साठी शिक्षणाची गरज आहे, शिक्षणासाठी संघटित होण्याची गरज आहे, आणि संघटित होण्यासाठी एका संघटनेची गरज आहे. ही गरज ओळखून वलंकर बाबांनी 1889 मध्ये, मला वाटते काहीतरी तारीख आहे मेची, 1889 मध्ये त्यांनी पहिली एक सामाजिक संस्था स्थापन केली. खरं तर अस्पृश्य समाजाच्या प्रबोधनाच्या इतिहासामध्ये ही जी निर्माण झालेली सामाजिक संघटना आहे ही पहिलीच सामाजिक संघटना आहे. त्या संघटनेचं नाव आहे अनार्य दोष परिहारक मंडळी. हे अनार्य असलेले जे समाज आहेत त्या समाजामध्ये जे दोष आहेत त्या दोषाचं निर्मूलन करणारं मंडळ, त्या दोषाचं निर्मूलन करणारी सामाजिक संस्था, या अर्थानं गोपाळबाबांनी ती स्थापन केली. गोपाळबाबा वलंकर त्याचे संस्थापक सेक्रेटरी आहे आणि सुभेदार संजनाथ गंगनाथ हे त्याचे अध्यक्ष आहे. आणि अनेक चर्मकार समाजाचे त्याचबरोबर आपल्या महार समाजाचे जे सैनिक आहेत हे सैनिक त्याचे सदस्य आहेत, मेंबर्स आहेत. आणि या वलंकरांनी स्थापन केलेल्या अनार्य दोष परिहारक मंडळांनी पुढे फार मोठं काम केलं आहे. त्याच्यावर माझं स्वतंत्रपणे पुस्तक येत आहे. मी सांगायचं राहून गेलो की आता राहुल सरांनी सांगितलं की 2021 मध्ये गोपाळबाबा वलंकरांचं जे चरित्र आहे, गोपाळबाबाच्या चरित्रावर डॉक्टरेट करत असताना, पीएचडी करत असताना मी वलंकरांवरही पीएचडी सारखंच काम केलंय. आणि गोपाळबाबा वलंकर आंबेडकरी चळवळीचे आधारवड या नावाचं स्वयंदीप प्रकाशनाने प्रकाशित केलेलं 250 पानाचं पृष्ठाचं जे पुस्तक आहे ते पुस्तक आता अनेक विद्यापीठामध्ये आंबेडकरी चळवळीचा, आंबेडकर पूर्व चळवळीचा इतिहास या पेपरसाठी, तर त्या माध्यमातून आता दुसरंही पुस्तक माझं येत आहे ते म्हणजे गोपाळबाबा वलंकरांचे विटाळ विध्वंसक लिखाण किंवा साहित्य. चौथं पुस्तक त्याच पद्धतीचं आहे, ते म्हणजे अनार्य दोष परिहारक मंडळ. गोपाळबाबा वलंकरांच्या या सामाजिक कामाचं मूल्यमापन करणारी ही स्वतंत्र पुस्तिका आहे. त्या अगोदर अजून एक पुस्तिका वलंकरांची आली, त्याच्यावर मी पुढे बोलणार आहे तो पुढच्या मुद्द्यामध्ये. तर तत्पूर्वी आपण जाऊ की वलंकरांनी लिखाणाची जी सुरुवात केली ती लिखाणाची सुरुवात 1888 ला केली. 1888 ला एक प्रसंग असा घडला. वलंकर हे प्रचंड चाणाक्ष बुद्धिमान होते आणि प्रचंड वाद करणारे होते, तर्क करणारे होते. जेव्हा त्यांच्या एक मिनिट त्याच्या पूर्वीला एक विषय सांगतो. जेव्हा ते सैन्यामध्ये होते, सैन्यामध्ये असताना देखील जेव्हा गावी यायचे तेव्हा त्यांनी गावामध्ये शाळा सुरू केली. गावातल्या मुलांना शिकवायचे, तरुणांना शिकवायचे. दासगावचे काही तरुण त्यांच्या ठिकाणी शिकायला यायचे, ते दासगावला देखील शिकवायला यायचे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. आणि वलंकर गुरुजी, वलंकर बुवा या नावाने देखील त्यांना ओळखतात. सुभेदार विश्राम सवादकर, त्यांचे वडील, किंवा आणखी बाबाजी मोरे किंवा हाटे गुरुजी, जोशी हाटे, ही तिथली 5-7 मंडळी जी आहेत ती मंडळी त्यांच्या हाताखाली शिकली. त्यांच्या हाताखाली शिकलेला एक हाटे नावाचा शिक्षक हा शिक्षक झाला तो. आणि घोड्यावर बसून तो दासगाव ते पुढच्या 10-12 किलोमीटरच्या गावावर घोड्यावर बसून तो तिथे शिकवायला जातात. तो पहिला शिक्षक होता आणि ते वलंकरांच्या शाळेमध्ये तयार झाले, म्हणजे वलंकरांनी शिकवल्यामुळे झालेला. तर वलंकरांनी ही एक पहिलं जे लिखाण त्यांचं केलंय, त्या पहिल्या लिखाणाची पार्श्वभूमी अशी आहे की दासगावला एका आपल्या अस्पृश्य बांधवांनी, बाबाजी मोरेंनी, सॉरी बाबाजी हाटेंनी, विठ्ठल हाटेंनी, विठ्ठल जोशी या अर्थानं ते काही ब्राह्मण नाहीत. जोशी म्हणजे तिथे आपल्या समाजाचे जे काही पंचांग असतील, मुहूर्त असतील किंवा पूजाविधी असेल असा करणारे ग्रस्त, त्या अर्थाने त्याला जोशी म्हणायचे. त्यांनी एक माडी बांधली, लाकडाची माडी. आणि लाकडाची माडी ही त्या काळातली पहिली माडी. आपल्या समाजातल्या माणसाने दुतळी माडी, 2 ताळाची माडी बांधली. त्यासाठी रीतसर त्याने जंगल खात्याची परवानगी घेतली आणि जंगल खात्याची परवानगी घेऊन जंगलातून लाकडं विकत आणली आणि लाकडं विकत आणून ती माडी उभी केली. आता ती माडी उभी केली, आता ठरल्याप्रमाणे आपल्या परंपरेप्रमाणे 4 पाहुणे आपण बोलवतो, त्याची पूजा करतो. त्याला आपण जसं वास्तुशांती म्हणा
ग्रहशांती काय जे काय म्हणायचं ते म्हणा, तो तो गृहप्रवेशाचा जो कार्यक्रम आहे तो करण्यासाठी त्यांनी महाडवरून एका ब्राह्मणानं बोलवलं आणि त्याच्या हस्ते पूजा वगैरे सगळी करून घेतली, पाहुणे वगैरे सारे जेवून घेतले. आणि ही घटना एक साधी घटना आहे, काही फार विशेष नाही. परंतु ज्या महाड मधल्या ब्राह्मण पुजाऱ्यांनी या माडीची पूजा केली किंवा याचं जे काही वास्तुशांतीचा गृहशांतीचा जो गृहप्रवेश जो काही कार्यक्रम केला त्याची जी पूजा केली, महाडमध्ये गेल्याच्या नंतर महाडमधल्या तिथल्या कर्मठ लोकांनी त्या ज्योतिषाला मारलं, त्याच्यावर बहिष्कार घातला, त्याला दंड घातला आणि सांगितलं की तू त्या महाराजच्या घरी पूजेला गेलाच कसा, त्या देवड्याच्या घरी पूजेला गेलाच कसा, याच्या पुढे जायचं नाही, तुला हा दंड. आणि एवढं करून ते थांबले नाही, तर त्यांनी त्या विठ्ठल जोशीवर केस दाखल केली, सरकारमध्ये केस दाखल केली की यांनी लाकडं चोरीची आणली आणि चोरीची लाकडं आणून त्यांनी आपलं माडी उभी केली. प्रचंड म्हणजे मजेशीर प्रकरण आहे सगळं. आणि जेव्हा हा युक्तिवाद झाला, बाबाजी मोरे हे त्या विठ्ठल जोशींचे मामा, त्यांनी ती केस आपल्या अंगावर घेतली आणि युक्तिवाद केला की आम्ही ही लाकडं विकत घेतलेली आहेत, सरकारकडून जंगल खात्याकडून परवानगी घेतलेली आहे, पण तरी देखील त्यावेळेस सगळे कारकून पुढारी आणि सगळे जे काही सत्ताधारी होते हे सगळे प्रस्थापिताचे होते. प्रस्थापितांनी ते काही जुमानलं नाही आणि पर्यायानं ही केस बाबाजी मोरेने आपल्या अंगावर घेतल्यामुळे त्यांना 2 वर्षाची सजा झाली. मलंकर बाबा त्या कार्यक्रमाला होते आणि अतिशय आदर सत्कार त्यांचा तिथं झाला. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्यांना लक्षात आलं की एका साध्या गोष्टीसाठी एक घर बांधलं, सरकारकडून परवानगी घेऊन घर बांधलं, ह्या बदल्यात आमच्या माणसावर केस होते आणि त्याबद्दल त्यांना 2 वर्षाची जेल होते. हे बाबाजी मोरे म्हणजे आज सुबोध मोरे जे आहेत, कॉम्रेड सुबोध मोरे किंवा आंबेडकरी चळवळीचं फार एक वैचारिक नाव आहे सुबोध मोरे. सुबोध मोरेंचे आजोबा हे रामचंद्र मोरे, ज्यांचा महाडच्या चौदार तळ्याच्या आयोजनामध्ये फार मोठा सहभाग होता आणि बाबासाहेबांचे ते निष्ठावंत सहकारी देखील होते. बाबाजी मोरे त्यांचे वडील आणि पर्यायानं सुबोध मोरेंचे आजोबा, त्या बाबाजी मोरेंना जेल झाली आणि वलंकर बाबा मात्र या घटनेमुळे अस्वस्थ झाले आणि त्यांनी ह्या सगळ्या घटनाक्रम लिहून काढला, कशा कशा घटना झाल्या, काय झाल्या आणि कशा पद्धतीनं हे आमच्यावर अन्याय होतो. आणि त्या म्हणजे साधारणतः 26 प्रश्न त्यांनी यामध्ये विचारले. त्याला टायटल दिलं विनंती पत्र. आणि हे विनंती पत्र कोणाला? इथले शंकराचार्य, वेदशास्त्र संपन्न सगळे शास्त्री, पुढारी, पंडित, राजे, रजवाडे आणि समस्त जे काही सुधारक म्हणून घेणारे आहेत, या सर्व समस्त सुधारकांना हे विनंती पत्र सादर केले आणि या विनंती पत्रामध्ये त्यांनी 26 प्रश्न विचारले. हे पुस्तक त्यांनी प्रेसला छापायसाठी पाठवून दिलं. 1 वर्ष झाले, छापून काही आलं नाही. 2दा-3दा पत्रव्यवहार केला पण काही जुमानले नाही, कारण ते पुस्तक इतकं स्फोटक होतं की कोणाची छापायची ती हिंमत होत नव्हती. शेवटी त्यांचं पत्र आलं त्यांचं की बा हे काही आम्हाला मिळालं नाही, आमच्याकडे काही आलं नाही किंवा आम्ही त्यांना थोडक्यात त्यांना ते छापायचं नव्हतं, त्याने ते टाळाटाळ केली. मग वलंकर बाबांनी 2ऱ्या वर्षीला ते मुंबईतल्या चक्रवर्ती शिळा प्रेसमधून छापून घेतले आणि रावडळ या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या कर्मभूमीमध्ये त्यांनी ते पुस्तक 1888 साली प्रकाशित केले. त्या पुस्तकाचं नाव विनंती पत्र. हे त्यांचं पहिलं लिखाण विनंती पत्र. त्या विनंती पत्रामध्ये आपण म्हणतो की 26 प्रश्न होते. त्यातले सारेच्या सारे प्रश्न हे तर्कनिष्ठ आहेत, बुद्धीप्रमाणे वादाची ज्याला आरंभ बिंदू म्हणून अशा पद्धतीचे ते प्रश्न येतात, तार्किक प्रश्न येतात, बुद्धीला ताण देणारे प्रश्न येतात आणि तर्कशुद्ध विचारसरणी असल्यामुळे रॅशनल थिंकिंग, रॅशनल एक मांडणी असल्यामुळे त्या प्रश्नाची उत्तरं आपण दिली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह वलंकर बाबांनी धरला. त्यातले काही प्रश्न इतके मजेशीर आहेत, सारेच प्रश्न म्हणजे झिंझिने आणणार आहेत, मेंदूला अगदी झिंझिने आणणार आहेत आणि ही जी कर्मठ रूढी परंपरा आणि जी काही झळमट आहेत हे सारी उद्ध्वस्त करणार आहेत, विटाळ विध्वंसक अशी ती मांडणी आहे. त्यातला एक प्रश्न असा आहे की वलंकर बाबा म्हणतात की आमच्या स्पर्शाने किंवा आमच्या सावलीने तुम्हाला विटाळ होतो, मान्य आहे, आणि आमचा विटाळ झाल्यामुळं तुम्ही भ्रष्ट होता आणि तुम्ही नरकात जाता मेल्यावर, असे तुमचे धर्मग्रंथ म्हणतात. मग माझा तुम्हाला साधा प्रश्न आहे
की आमच्या अस्पृश्यांच्या सावलीने किंवा आमच्या अस्पृश्यांच्या स्पर्शाने जे जे नरकात गेलेत, जे जे नरकात गेलेत, तर त्या चित्रगुप्ताला सांगून ते कोण कोण नरकात गेले जरा त्याची यादी आमच्याकडे पाठवा. काय विचित्र प्रश्न आहे. म्हणजे आमचा स्पर्श झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणता की नरकात जातात. अरे बाबा, किती जण नरकात गेले जर आम्हाला सांगा की, किती लोक नरकात गेलेत आम्हाला कळू द्या. पुन्हा ते म्हणतात की आमचा स्पर्श, ते म्हणतात की तुमच्या मंत्राने मेलेल्या गायी पुन्हा जिवंत होतात. मंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे ना. मेलेल्या गायी जिवंत होतात, मेलेले माणसं जिवंत होतात, वांज बैलाला लेकरं होतात, मंत्रांना अग्नी पेटवता येतो, मंत्रांना अमुक होते, मंत्रांना तमुक होते, हे होते ते होते. मग त्या मंत्रात जर एवढी शक्ती असेल तर आम्ही तुम्हाला स्पर्श करतो, आमच्या स्पर्शानं तुम्ही अपवित्र होता ते कसे काय? तो मंत्र तुम्ही म्हणा ना, म्हणजे तुम्ही जर अपवित्र झाले तर तो मंत्र म्हणा तुम्ही शुद्ध होऊन जाल. म्हणजे याचा अर्थ तुमच्या मंत्रामध्ये आमच्या स्पर्शानं अपवित्र झाल्यानंतर त्याला पवित्र करण्याची ताकद नाही. म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्यापेक्षाही आमची सावली किंवा आमचा स्पर्श हा श्रेष्ठ आहे, म्हणजे बलवान आहे. तुमच्या मंत्राची मात्रा आमच्या सावलीवर किंवा आमच्या स्पर्शावर चालत नाही. याचाच अर्थ तुमचे मंत्र हे तकलादू आहे. प्रचंड स्फोटक त्या काळातली मांडणी आहे. पुढे ते म्हणतात की एखादा रोगी आहे, तुमचा डॉक्टर त्या रोग्याची नाडी तपासतो, रोग्याचीच नाही तर मेलेल्या मुडद्याची सुद्धा चिरफाड करतो. तो पाहत नाही त्यावेळेस की हा मेलेला व्यक्ती कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा, काही पाहत नाही, कोणती जात आहे पाहत नाही, पण तो करतो. पण आम्ही जिवंत माणसं, आम्ही अस्पृश्य माणसं जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आम्हाला हात लावत नाही, तपासत देखील नाही, कारण आमच्या स्पर्शाने तो वाटतो, अपवित्र होतो. आमच्या स्पर्शाने जर तुम्ही अपवित्र होत असाल, हे कोणत्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे? ती धर्मग्रंथ आम्ही नाकारतो, ती धर्मग्रंथांचा आम्ही धिक्कार करतो. ही भाषा वलंकर बाबांची. अशा अनेक प्रश्न त्यांच्यामध्ये. आणि इतकंच नाही, ते 26 प्रश्नाची यादी त्यांच्या विनंतीपत्र पुस्तकामध्ये आहे. आणि हे विनंतीपत्र पुस्तक पुढे ज्या वेळेस रोझोलिंडो हॅनलन, मला वाटतं त्याच्या पूर्वीलाही बाबा आढावांनी ते छापलंय, पण त्याचं नाव विटाळ विध्वंस म्हणून छापलं. त्याच्यानंतर ती पुस्तिका मूळ स्वरूपातली ती मिळाली रोझोलिंडो हॅनलन यांना. त्या पुण्यामध्ये आल्या असताना विश्राम बागवाडीतल्या ग्रंथालयामध्ये त्यांना ती पुस्तिका मिळाली आणि प्रचंड आनंद झाला. ती दुर्मिळ पुस्तिका त्यांना मिळाली आणि ती पुस्तिका त्यांनी सुगावाकडे दिली. सुगावाने ती प्रकाशित केली 2007 मध्ये. 2007 मध्ये सुगावाने ती प्रकाशित केली आणि त्याला प्रस्तावना ही रोझोलिंड ओ हॅनलनची. रोझोलिंड ओ हॅनलन ह्या विदुषी ज्या आहेत ह्या सत्यशोधक चळवळीवर, फुले आंबेडकरी चळवळीवर काम करणाऱ्या त्या ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या फार मोठ्या विदुषी आहेत. आणि त्यांनी ती पुस्तिका छापल्यानंतर त्याला प्रस्तावना दिली. त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हटलंय की या पुस्तिकेचं नाव विटाळ विध्वंसन आहे की विनंतीपत्र आहे, हा मला प्रश्न पडलेला आहे. कारण याला प्रस्तावना नाही आहे, मुखपृष्ठ नाही आहे, म्हणजे पहिलं पान नाही आहे ज्याच्यावर मुखपृष्ठ असते, आणि मधले 5 नंबर आणि 6 नंबरच्या पानावरच्या बऱ्याचशा ओळी गायब येतात. त्याच्यामुळं प्रस्तावना नाही, सुरुवातीच्या पानावरचा मजकुरे नाही. त्याच्यामुळे हे विटाळ, आणि मध्ये मात्र त्यांनी विनंतीपत्र 2-3दा लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक विनंतीपत्र असावं की विटाळ विध्वंसन असावं हा प्रश्न त्यांना पडला. माझ्या संशोधनामध्ये जेव्हा ही पुस्तिका मला पाहायला मिळाली, आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यापूर्वीला एक किस्सा सांगतो की 2013 मध्ये मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये जेव्हा महारांच्या लष्करी इतिहासावर, महारांच्या ब्रिटिश काळातील, ब्रिटिश कालखंडातील महार सैनिकांचा पराक्रम हा माझा संशोधनाचा विषय. आणि वलंकर बाबांनी जेव्हा ब्रिटिश सरकारने ही अस्पृश्यांची लष्कर भरती बंद केली त्यावेळेस त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम आणि सरकारला लेखी निवेदन देण्याचं काम हे वलंकर बाबांनी केलं. ही तुटपुंजी माहिती माझ्याकडे होती. ती माहिती घेऊन मी पहिल्यांदा ज्या वेळेस कोकणामध्ये गेलो, आणि कोकणामध्ये गेल्यानंतर मी तिथं विचारलं की रावडोळा मला जायचंय. रावडोळा गेला, रावडोळा मीटिंग झाली. तिथे मुकेश जाधव हे गोपाळबाबा वलंकर यांचे त्यांचे नातेवाईक, त्यांचे वारसदार आहेत त्यांचे, त्यांनी मला तिथेच त्यांचे मनोहर जाधव म्हणून एक पोलीस अधिकारी होते,
पोलीस निरीक्षक होते, त्यांच्याकडे नेलं आणि वलंकर बाबांच्या समाधीचं मी तिथं अभिवादन केलं त्यांना. आणि त्या गावामध्ये माझी मिटिंग झाली आणि त्या गावाने इतकं काही मला प्रेम दिलं, इतकं काही जीव दिला, इतका जीव लावला की आजही मला ते गाव आपलं स्वतःचं मानते, ती माती मला आपली स्वतःची मानते. आणि माझं त्या मातीशी आणि वलंकरांशी आणि त्या सगळ्या गावकऱ्यांशी जे नातं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर आजही मी त्यांच्या कुटुंबातला एक तर मी जेव्हा त्या ठिकाणी गेलो तेव्हा तिथं मला लक्षात आलं की वलंकरांची बरीचशी जी ग्रंथ संपदा आहे किंवा जे काही लिखाण आहे ते कालओघामध्ये नष्ट झालेलं आहे आणि काही पुस्तिका वगैरे त्यांच्या आहेत त्या कुठेतरी मिळू शकतात. तर ज्यावेळेस ही या पुस्तिकेचा मला संदर्भ मिळाला, ती पुस्तिका शोधण्यासाठी मी मुंबईच्या दादरच्या ग्रंथालयामध्ये गेलो. दादरचं जे मराठी मुंबई ग्रंथ संग्रहालय आहे तिथं ती पुस्तिका मला सापडली आणि रोझोलिंडो हॅनलननी जी शंका व्यक्त केली होती ही शंका की खरंच या पुस्तकाचं नाव विटाळ वदंसन आहे की विनंतीपत्र आहे. तर त्या पुस्तकाचं नाव विनंतीपत्र असल्याचं मला कळालं आणि पहिलं पान तर ती पूर्ण पुस्तिकाच मला मिळाली. त्यातलं पहिलं पान, त्याची पहिली पूर्ण बॉर्डर, आतमधल्या घाळ झालेल्या ओळी आणि सगळी काही ती दुर्मिळ पुस्तिका पाहून मला इतका आनंद झाला की ते पूर्णच्या पूर्ण मी त्या माझ्या पुस्तकामध्ये टाकलंय. गोपाळभाऊ वलंकर आंबेडकरी चळवळीचे आधारवड या पुस्तकामध्ये मी टाकलेलं आहे. आणि त्यानंतर मागच्या 1 ऑक्टोबर 2023 मध्ये त्या पुस्तिकेचं प्रकाशन, स्वतंत्र पुस्तिकेचं प्रकाशन, विनंतीपत्राचं प्रकाशन इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे या ठिकाणी मोठ्या समारंभामध्ये झालं. आणि त्याच कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीमध्ये आयुष्य झोकून देणाऱ्यांनी काम केलेलं आहे त्यांचा गोपाळभाऊ वलंकर जीवन गौरव देऊन देखील आमच्या संस्थेने त्यावेळेस सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे त्यांना पुरस्कार देऊन. तर ही पुस्तिका म्हणजे खऱ्या अर्थानं बुद्धिवादाला चालना देणारी पुस्तिका. ही पुस्तिका जेव्हा वलंकरांची बाजारात आली त्यावेळेस खऱ्या अर्थानं वलंकरांमधलं जे काही तर्कनिष्ठ आहे, वलंकरांमधला एक आद्य क्रांतिकारक आहे, समाज क्रांतिकारक आहे, तो बाहेर आला आणि तिथून वलंकरांच्या कार्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आणि मग वलंकरांनी दापोली, महाड, मंडणगड, पुणे ह्या सगळ्या परिसरामध्ये फिरून आपले जागृतीचं काम सुरू केलं. त्यांची जी सामाजिक मुवमेंट होती, सामाजिक चळवळ होती, अनार्य दोष परिहार मंडळ, त्या अनार्य दोष परिहार मंडळाच्या ठिकठिकाणी महाराष्ट्रात त्यांच्या शाखा स्थापन झाल्या आणि त्या प्रवासासाठी महाराष्ट्रातल्या त्यांच्या प्रवचनाला जाण्यासाठी, त्यांच्या कीर्तनाला जाण्यासाठी ज्योतिराव फुले स्वतः त्यांना मदत करायचे, त्यांना आर्थिक मदत सहकार्य करायचे, असे अनेक उल्लेख मला सापडलेले आहेत. आणि गोपाळभाऊ वलंकरांनी त्यांच्या सभांमधून, त्यांच्या कामातून जे काही उभं केलं खऱ्या अर्थानं त्या आंबेडकरी चळवळीची एक पायरी आहे, पहिली पायरी आहे. आंबेडकरी चळवळीची आज जी एक इमारत उभी झालेली आहे आणि आंबेडकरी चळवळ आज देशातच नव्हे तर परदेशातही फोफावलेली आहे मानवमुक्ती चळवळ म्हणून. या मानवमुक्तीच्या चळवळीचा पहिला पाया होण्याचं, पहिली पायरी होण्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते वलंकर बाबाला जात असेल आणि वलंकर बाबांच्या या सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या पहिल्या सामाजिक संघटनेला जाते. मग या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वलंकरांनी इंग्रज सरकारला जाब विचारला की आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण का नाही, आमच्या मुलांना शिक्षणासाठी का बसू दिलं जात नाही, इतरांची सवर्णांची मुलं मात्र वर्गात जातात आणि आमची मुलं मात्र उन्हामध्ये कुठेतरी दूर बसतात, त्यांनी कसं शिकावं. सरकारला अर्ज केले त्यांनी. डिव्हिजनल त्यावेळेसचे डिव्हिजनल ऑफिसर, त्यांचं नाव न्यूजंट एक्सिलियर असं काहीतरी नाव आहे त्यांचं, ते खास करून पाहणी करण्यासाठी आले आणि त्यांनी आदेश दिले की काही केलं तरी अस्पृश्यांच्या मुलांना शिकवलं पाहिजे. पण तरी तत्कालीन तिथली जी काही पुढारी मंडळी होती आणि स्थानिक जी काही लोक होती त्यांनी सांगितलं नाही आपण असं करू, त्यासाठी स्वतंत्र वर्गच वेगळा काढून त्यांना त्यांच्याच मुलांना त्यांना शिकवायला देऊ, पण आमच्या मुलांसोबत. म्हणजे अशा पद्धतीचा भेदभाव तो त्यावेळेस होता. साधं आपल्या बाजारात कापड जर घ्यायला गेलं तर ते कापड नवं कापड असं फेकून दिलं जायचं आणि त्याला धुळीमध्ये किंवा चिखलामध्ये पायानं तुळावं लागत होतं आणि नंतर ते आपल्याला वापरावं लागत होतं. अशी बंधनं त्यावेळेस होती. इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये वलंकरांनी जे काम सुरू केले साधं काम नाही, सोपं काम नाही, परिस्थितीला प्रचंड टक्कर देऊन अतोनात विरोधकांना तोंड देऊन त्यांचा छळ झालाय. या सगळ्या परिस्थितीत न डगमगता एक मिलिटरीमॅन असलेला माणूस, फौजेतला असलेला माणूस हा निडरपणाने या सामाजिक लढाईमध्ये देखील तितकाच अग्रेसर होता. आणि वलंकरांनी सरकारला वारंवार वजावून सांगितले की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शाळा खोला, आमच्या विद्यार्थ्यांना सवर्णांच्या मुलाबरोबर बसू द्या, त्यांचं दर्जेदार शिक्षण झालं पाहिजे. असे अनेक अर्ज त्यांच्या आहेत. इतकंच नव्हे तर मुलांच्या शिक्षणाच्यासाठी त्यांनी अनेक पत्र लिहिली. ती पत्र वर्तमानपत्राला लिहिली, ती दिनबंधूमध्ये पाहायला मिळतात तुम्हाला.
बंधूमध्ये अनेक त्यांचे पत्र आपल्याला पाहायला मिळतात, अनेक त्यांचा पत्रव्यवहार पाहायला मिळतो. इतकंच नव्हे तर ज्या वेळेस 1892 मध्ये ब्रिटिश सरकारने इथल्या उच्चवर्णीय अधिकाऱ्यांचं, सत्ताधाऱ्यांचं ऐकून अस्पृश्यांची लष्कर भरती बंद केली आणि हुकूम काढला की अस्पृश्यांना यानंतर सैन्यामध्ये प्रवेश राहणार नाही. आता जे काही सैन्यामध्ये आहेत त्यांनी पेन्शनीत जा, पेन्शन घ्या, घरी जा, असा हुकूम काढला. त्यावेळेस लष्करातल्या सर्व माजी सैनिकांना एकत्र करण्याचं काम अनार्य दोष परिहारक मंडळींनी आणि गोपाळभाऊ अलंकारांच्या नेतृत्वात त्यांच्या सगळ्या टीमने केली. त्यांच्या सभा घेण्याचं काम सुरू केलं. जागोजाग जागृतीच्या सभा सुरू झाल्या. जी आंबेडकरी चळवळीची जी पायाभरणी झाली, मी अत्यंत धाडसानं मी बोलतो की ही पायाभरणी ही माजी सैनिकांनी केली. बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीतल्या माजी सैनिकांनी गोपाळभाऊ अलंकारांच्या नेतृत्वामध्ये ही आंबेडकरी चळवळीची पूर्व पायाभरणी ही त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी समाज जागृत करायला सुरुवात केली, समाज एकत्र आणायला सुरुवात केली आणि या संस्थेच्या माध्यमातून, अनार्य दोष परिहारक मंडळीच्या माध्यमातून त्यांनी सरकारला एक निवेदन तयार केलं. 22 पानाचं निवेदन आहे. त्यातलं पहिलं पान हे इंग्रजीमधलं आहे आणि शेवटच्या पानावरच्या 4 ओळी गोपाळभाऊ अलंकाराचं नाव, स्वाक्षरी आणि इतर 4 ओळी ह्या इंग्रजीमध्ये येतात, बाकी सारं मराठीमध्ये. आणि हे स्वतः गोपाळभाऊ अलंकारांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये शाईच्या पेनाने किंवा त्या टाकणी लिहिलेला आहे. ते 23 पानाचा अर्ज हा ब्रिटिश सरकारला, पण ते पाठवण्याच्या पूर्वीला त्यांनी जे काही लोक जमा केले होते त्या लोकांच्या सभा घेतल्या आणि सांगितले की हे आपल्याला इंग्रज सरकारला पाठवायचं आहे, तुम्ही सह्या करा. हे घाबरट लोक, त्यांना वाटलं इंग्रज सरकारची खपामर्जी होईल, आपलं पेन्शन बुडून जाईल किंवा पेन्शन बंद होईल, या भीतीनं इतर सैनिकांनी त्याच्यावर सह्या करण्याचं नाकारलं. मात्र आपले जे काही निधड्या छातीचे लोक होते ते पुढे आले आणि त्यांनी सांगितले की आम्ही त्याला तयार आहोत. पण वलंकर बाबा आणि संजना गंगनाथ त्यांचे जे अध्यक्ष, त्यांनी विचार केला की खरंच असंही होऊ शकते की आपल्या या अर्जामुळं इंग्रज सरकार हे आपल्यावर म्हणजे नाराज होतील, आपल्या सैनिकावर नाराज होतील आणि ज्यांनी ज्यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या त्या अर्जावर इंग्रज सरकारच्या विरोधात गेले म्हणून त्यांची पेन्शन देखील बंद होईल, असा धोका होऊ शकते. म्हणून त्यांनी सांगितले थांबा, तुमच्या कोणाच्या सह्या नको, मीच माझी सही करतो आणि आमच्या सहीनी पाठवतो. त्यावर 2 माणसाच्या सह्या येतात, एक गोपाळभाऊ अलंकारांची आणि त्यांच्या अध्यक्ष असलेल्या संजना गंगनाथ यांची ती स्वाक्षरी होती. त्या स्वाक्षरीनिशी तो अर्ज पाठवला. पुढे त्या अर्जाला सरकारनं काही फारशी किंमत दिली नाही. पुन्हा वलंकर बाबांनी दुसरा अर्ज पाठवला. त्यावेळेस सांगितलं की तुमचा अर्ज अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक मिळाला, पण सरकारचं असं धोरण आहे की अस्पृश्यांना आता लष्करात भरती होणं शक्य नाही, यापुढे तुम्ही या विषयावर आम्हाला पत्रव्यवहार करू नये. म्हणजे अशा पद्धतीने निर्वाणीचा. आणि तरी पण वलंकर बाबांनी हा आपला हे काही सोडला नाही, त्यांनी जागृतीचं काम सुरू केले आणि ही जागृती करत असताना त्यांनी आपले पुस्तकं देखील लिहिली. छोट्या छोट्या पुस्तिका केल्या. हिंदू धर्मदर्पण नावाची पुस्तिका आहे, त्यानंतर ही विनंती पत्र नावाची पुस्तिका आहे. आता विटाळ विध्वंसन हे त्यांचं प्रसिद्ध असलेलं पुस्तक आहे. ते पुस्तक होतं की काय त्यांचा त्यांनी एक नियतकालिक सुरू केलं होतं, याबद्दल फारसं कोणी म्हणजे ठोसपणानं बोलताना मला कोणी दिसत नाही. मग हे विनंतीपत्र जाऊन तिथे विटाळ विध्वंसन कधी आले असा मला प्रश्न पडतोय. तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की मग गोपाळभाऊ अलंकर म्हटलं की विटाळ विध्वंसन, कारण एमपीएससीला असो, युपीएससीला असो की साऱ्या विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये एक पॅराग्राफ तरी अलंकारांवर असतोच आणि त्यामध्ये विटाळ विध्वंसन हे त्यांनी नियतकालिक सुरू केलं वगैरे या पद्धतीचं लेख मिळतोय. दुर्दैवानं आज ते उपलब्ध नाही आहे, पण विटाळ विध्वंसन मात्र कायम लोकांच्या स्मरणामध्ये आहे. ते काही असो, अलंकारांची संपूर्ण जी एक वैचारिक मांडणी आहे, वैचारिक लेखन आहे, हे विटाळाचं विध्वंसन करणार आहे, स्फोटक आहे. म्हणून आपण त्या सगळ्या लिखाणालाच विटाळ विध्वंसन थोडक्यासाठी समजून म्हणून घेऊया. तर हे त्यांनी लिहिलंय, विटाळ विध्वंसन लिहिलंय. तर 1920च्या मूक नायकमध्ये, 25 सप्टेंबर 1920च्या मूक नायकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशाला म्हणजे कोलंबिया विद्यापीठाला जाण्याच्या पूर्वीला जवळपास 13-14 अंक मूक नायकाचे हे त्यांच्याच संपादकत्वाखाली निघत होते. कारण पुढे नंतर भटकर असतील किंवा घोलप असतील, त्यांनी ते त्यांचं संपादकत्व स्वीकारलं. पण जे काही पूर्वीचे 13-14 जे काही अंक आहेत हे बाबासाहेबांच्याच नजरेखालून जायचे आणि त्याचं संपादकीय बाबासाहेब आठवणीने लिहायचे, प्रमुखाने लिहायचे. तर त्या पुस्तकामध्ये, त्या अंकामध्ये मूक नायकाच्या 25 सप्टेंबर 1920च्या अंकामध्ये एक बातमी आहे. त्यामध्ये म्हणतात की समस्त महार जातीचे गुरु, लक्षात घ्या शब्द, समस्त महार जातीचे गुरु
गोपाळ बाबा वलंकर या महार साधूने आपल्यावरचा अस्पृश्यत्वाचा डाग साफ धुवून जावा निघावा म्हणून ठिकठिकाणी समाज प्रबोधनाचे काम केले, समाज प्रबोधनासाठी कीर्तन केले, ठिकठिकाणी प्रवचन दिले. त्यासाठी त्यांनी सामाजिक संघटना अनार्य दुष्परिहारक मंडळ काढली, त्याच्या शाखा महाराष्ट्रभर काढल्या आणि महाराष्ट्रभर फिरून लोकांमध्ये जागृती केली. त्यांनी लिहिलेलं विनंती पत्र हे लिखाण आम्ही क्रमशः सवडीप्रमाणे प्रकाशित करणार आहोत. ही गोष्ट झाली 1920 ची. तिथं विनंती पत्र हा स्पष्ट उल्लेख आहे. पण 1952 ज्यावेळेस चांगदेव खैरमोडेंनी त्यांचा पहिला बाबासाहेबांच्या चरित्राचा पहिला खंड 52 त्यामध्ये पहिल्या खंडामध्ये त्या विनंती पत्राचं नाव बदलून विटाळ विध्वंसन झाले. आणि तेव्हापासून तर अगदी अलीकडेपर्यंत सर्वांनीच त्या पुस्तिकेला विटाळ विध्वंसन म्हटलंय. त्यात बाबावडा आहेत, हरी नरके आहेत, वसंत मून आहेत, गंगाधर पानतावणे सर आहेत आणि साऱ्यानेच अगदी कुठपर्यंत जोपर्यंत रोजरीला शंका येत नव्हती तोपर्यंत साऱ्यांनी त्याला विटाळ विध्वंसन म्हटलं. आणि मला मात्र तेव्हा प्रश्न पडला की विटाळ विध्वंसन आहे की विनंती पत्र आहे. तिथून मी मग छडा लावायला सुरुवात केली आणि योगायोगाने ती मूळ पुस्तिका मिळाली आणि ते नाव विटाळ विध्वंसन नसून त्या पुस्तिकेचं नाव विनंती पत्र आहे हे सिद्ध झालं. पण असं विनंती पत्र काय विटाळ विध्वंसन हा काही आपला मतभेदाचा मुद्दा नाही, परंतु ते विनंती पत्र आहे, त्याचा ऐतिहासिकत्व आपण जपलं पाहिजे. त्याची मूळ पुस्तिका आहे, त्याचा मुखपृष्ठ आहे आणि ती पुस्तिका पुढे आपण प्रकाशित केलेली आहे. पुन्हाही आपण नव्यानं ती प्रकाशित करणार आहोत, ती आपल्याकडे येणार आहेत. आणि या पुस्तिकेच्या माध्यमातून किंवा या सगळ्या सामाजिक संघटनेच्या हकीकतीच्या माध्यमातून वलंकरांनी आपला सार्वजनिक कामाचा एक आदर्श घालून दिला आहे. आपल्याला माहिती आहे की संघटना येतात आणि जातात. आपण आरंभशूर माणसं आहोत. संघटना स्थापन करतो आणि संघटना फुटतात. कालांतराने त्या संघटना नष्ट होतात. कोणत्या कारणाने संघटना फुटतात किंवा नष्ट होतात? एक तर पद, प्रसिद्धी, पैसा आणि नेतृत्व, म्हणजे नेतृत्वाची हास. पद पाहिजे, आम्हाला नेतृत्व पाहिजे, मी अध्यक्ष पाहिजे, मी फलाना पाहिजे, राष्ट्रीय अध्यक्ष मीच पाहिजे, भली ती संघटना गलीतली असू द्या. त्याचं प्रसिद्धी, ती प्रसिद्धी मलाच मिळाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट पैसा. लोकांच्या खिशातून पैसा काढणं सोपं नाही. लोक तुमचं काम पाहून पैसा देतात. त्या पैशाचा सदुपयोग झाला, तो पैसा सांगितलं त्याच कामी जर कारणी लागला तर लोकांना समाधान होते, नाही तर लोक दूषण देतात. आणि पर्यायानं याच्यातून जो गैरव्यवहार होतो किंवा जो काही गैरविश्वास निर्माण होतो त्यातून संघटना फुटतात. हा सर्वांचाच एक सार्वत्रिक असा कटू अनुभव आहे. ही गोष्ट कदाचित वलंकर बाबांना माहित असेल किंवा हे जाणून होते ते. आणि म्हणून वलंकर बाबांनी प्रत्येक महिन्याला या मिटिंगा घ्यायच्या आणि मिटिंगामधून हिशोब सादर करायचा. या महिन्यामध्ये कोणी 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 याला या कामाला वर्गणी दिली, या कामाला देणगी दिली, ती लिहून काढलेली. आणि त्याचा खर्च कसा झाला, जमा किती आणि खर्च किती, त्याचा ताळेबंद दिला आहे. आणि खाली टीप लिहिली आहे की या बँक अकाउंट पोस्टाच्या खात्यामध्ये ही शिल्लक असलेली रक्कम तिथे जमा आहे. ज्याला पाहायचा तो हिशोब आम्ही वर्तमानपत्रातून सादर केलेला आहे. हे सारं त्यांनी दिनबंधूमधून प्रकाशित केलं आहे. म्हणजे इतकी पारदर्शिता संघटना चालवत असताना जी पारदर्शिता पाहिजे, आर्थिक सुस्पष्टता पाहिजे, ती वलंकर एवढी मला वाटते अलीकडच्या काळात कुणाच मध्ये दिसत नाही. आणि त्यामुळे दुर्दैवाने आम्हाला म्हणावं लागते की आमच्या ज्या काही संघटना फुटल्यात त्यातलं एक कारण हे पण आहे. आणि वलंकरांनी ते फार जपलं. आणि वलंकरांना जो काही निधी मिळाला, वलंकरांना जो काही लोकांनी पैसा दिला, तो वलंकरांनी त्याच कामी लावलेला आहे. ते वारंवार त्यांनी सभा घेतल्या, वार्षिक त्याचे ताळेबंद त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. इतकी त्यांनी प्रिकॉशन केली आहे. आणि वलंकरांना काही विरोध कमी झाला नाही. वलंकरांनी हे जे काम सुरू केलं प्रभावाच्या विरोधातलं काम आहे. या प्रभावाच्या विरोधाला न जुमानता त्या माणसांनी समाजाला जागृत करण्याचं काम केलं. नारायण चंदावरकरांनी त्यांचं इथे वाईला त्यांचं व्याख्यान ऐकलं. गोपाळ भाऊ वलंकरांचं वाईला व्याख्यान ऐकलं आणि ते इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे की एका अस्पृश्य साधू माणसांनी इतकं सुंदर असं विवेचन द्यावं की मी म्हणजे अचंबित झालो की इतके दाखले त्यांनी दिलेत. वारकरी संप्रदायाचे दाखले दिलेत, पुराणातले दाखले दिलेत, मनुस्मृतीचे दाखले दिलेत, इत्या धर्मग्रंथाचे दाखले दिलेत. आणि इतक्या रसाळवाणीने मधाळवाणीने लोकांना स्पष्ट समजेल अशा पद्धतीचं त्यांच्या लोकभाषेमध्ये, हा महत्वाचा शब्द आहे, त्यांच्या भाषेमध्ये त्यांना रुचेल, त्यांना पचेल अशा पद्धतीचं व्याख्यान, अशा पद्धतीचं प्रवचन हे गोपाळ भाऊ वलंकर देत होते. असं खुद्द सर नारायण चंदावरकरांनी आपल्या
चरित्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो की गोपाल भाऊ अलंकार यांच्या प्रवचनाला म्हणजे 1904 पर्यंत, 1904 ला साताऱ्याला त्यांचे म्हणजे कोण होते, सुभेदार रामजी आंबेडकर त्या ठिकाणी होते. आणि तिथे त्यांनी अनेकदा त्यांचे व्याख्यान ऐकले. छोटा भिवा देखील त्यांच्या व्याख्यानाला असण्याची नाकारता येत नाही, कारण हे वलंकर बाबांचे शिष्य म्हणजे सुभेदार रामजी आंबेडकर हे वलंकर बाबांचे शिष्य, सामाजिक कार्यातले त्यांचे सहकारी, अनार्य दोष परिहार मंडळाचे कार्यकर्ते. आणि म्हणून त्यांनी त्या सगळ्या फायली आपल्याकडे जमा केल्या होत्या, आपल्या ट्रंकेमध्ये ठेवल्या होत्या. म्हणजेच पर्यायानं वलंकरांचा आणि बाबासाहेबांचा हा जो ऋणानुबंध आहे हा अगदी बालपणापासून आलेला आहे, बालपणापासून आलेला आहे. आणि सांगायची गोष्ट राहून गेली की वलंकर राज्यातल्या, महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी ते जायचे, ठिकठिकाणी त्यांनी मंडळ स्थापन केली. त्याचा परिणाम असा झाला की विदर्भामध्ये अगदी नागपूर, महोदा किंवा मग भंडारा, गोंदियापर्यंत कार्यकर्ते तयार झाले. पुढे किसन भागोजी बनसोड असतील, वसंत मोनपंडे असतील, हे जे कार्यकर्ते तयार झाले पूर्व विदर्भामध्ये, ते देखील वलंकरांच्या कामानं प्रभावित होऊन झाले. इतकंच नाही तर मला गाडगेबाबांचा देखील उल्लेख करावा लागेल. कारण गाडगेबाबा ज्या पद्धतीने लोकभाषेतून कीर्तन करायचे, त्यापूर्वीला लोकभाषेतून कीर्तन करणारा फक्त एकमेव माणूस होता, हे नारायण चंदावरकरांनी सांगितले, ते म्हणजे गोपाळभाऊ वलंकर. आणि गोपाळभाऊ वलंकरांचा जो काही महाराष्ट्रातला दौरा आहे, विदर्भातला दौरा आहे, गोपाळभाऊ वलंकर ज्या पिरियडमध्ये विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळेस गाडगेबाबा हे 12-13 वर्षाचे असतील. 12-13 वर्षाच्या काळामध्ये छोट्या डेबुजींनी, हे नक्कीच मी सांगतो, अगदी माझा तर्क नाही, माझा एक, मी तर्कानिशीच बोलतो, तर्कच आहे तो, की विदर्भातल्या अकोल्यामध्ये किंवा त्या अकोल्याच्या परिसरामध्ये, मूर्तिजापूरच्या परिसरामध्ये जेव्हा केव्हा यांचं गोपाळ भाऊंचं व्याख्यान झालं असेल, त्या व्याख्यानाचा छोटा डेबुजी म्हणजे गाडगे बाबा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि गाडगे महाराजांनी हे जे लोकभाषेत कीर्तन करण्याचं तंत्र आहे, हे तंत्र जर कोणापासून घेतलं असेल तर मी खात्रीने सांगतो ते केवळ आणि केवळ गोपाळभाऊ वलंकरांपासून घेतलं असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. हे अभ्यासकांनी याच्यावर अधिक चिंतन करावं अशी माझी विनंती आहे. तर या पद्धतीने ही सगळी प्रक्रिया पुढे होत असताना वलंकरांनी कविता लिहिल्या, अखंड लिहिलेत. ज्योतिराव फुलेंच्या त्या पदरचनेच्या धर्तीवर त्यांनी अखंडाची रचना केली, अभंगाची रचना केली. आणि या सगळ्या अभंगाच्या रचनेतून समाजाचं दुःख मांडण्याचं काम त्यांनी केले. समाजाला ज्या वेदना होतात, जातीयतेच्या मुळे समाजाला जे भोगावं लागते, अस्पृश्यतेमुळे जे भोगावं लागते, ते दुःख अत्यंत पोटतिडकीनं, अत्यंत मर्मावर घाव घालणारं जे दुःख आहे, पोटतिडकीनं जे आहे, ते मांडण्याचं काम वलंकर बाबांनी केलं. वलंकर बाबाच्या पूर्वीचा जर विचार केला तर संत चोखामेळांनी 550 वर्षाच्या पूर्वीला आपल्या अभंगातून हे दुःख मांडले. अक्षरशः विठोबाला त्यांनी शिवाय दिल्या, अरे तुला लाज कशी वाटत नाही आमचं दुःख पाहताना, बंकामेळांनी शिवाय दिल्या त्याच्या मुलांनी. गोपाळभाऊ वलंकरांचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास खऱ्या अर्थानं प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देणार आहे. प्रस्थापित व्यवस्थेची 2 हात करत गोपाळभाऊ वलंकरांनी जे समाज प्रबोधनाचं काम सुरू केलं होतं, जे समाज प्रबोधनाची जे जागृतीची चळवळ सुरू केली होती, ती चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर फोफवली. आणि महाराष्ट्रभर फोफवल्यामुळे वलंकरांच्या कार्याला महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी त्यांचा सन्मान होत होता, त्यांची व्याख्यानं होत होते आणि कार्यकर्ते तयार होते. आंबेडकर पूर्व काळामध्ये प्रबोधनाचं काम करणारा एक, ज्याला असं म्हणू की एक खंबीर नेतृत्व हे गोपाळभाऊ वलंकर होते. आणि गोपाळभाऊ वलंकरांनी ज्या दिनबंधू असतील, तत्कालीन नियतकालिका, तत्कालीन वर्तमानपत्र, दिनबंधू आहेत, हिंदू प्रकाश आहे, ज्ञानोदय आहे, सुधारक आहे, या सगळ्या याच्यातून सामाजिक प्रश्नाला वाचा फोडली. सामाजिक प्रश्न हे त्यांनी फोडण्याचं काम केलं. आणि त्यांनी ज्या जे काव्य लिहिलं, अभंग लिहिले, अखंड लिहिलेत, या अखंडातून त्यांनी आपल्या समाजाचं दुःख जगाच्या विषयावर टाकण्याचं काम केलं. इतक्या पोटतिडकीनं आणि इतक्या प्रखरपणानं हे दुःख मांडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर यापूर्वीला 550 वर्षापूर्वीला संत चोखामेळांनी याच पद्धतीचं दुःख आपल्या अभंगातून व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते. संत चोखामेळांचे जे अभंग आहेत, अख्खा त्यांचा परिवार, संत चोखामेळा असेल, सोयराबाई असेल, त्यांची बहीण निर्मला असेल, बंकामेळा आहे, मेवणा त्यांचा आहे, या सगळ्या 5-6 माणसांनी जे साहित्य निर्मिती केली आहे, त्यातल्या त्यात बंकामेळा हा प्रचंड विद्रोही, चोखामेळांचा मुलगा, त्यांनी तर अक्षरशः विठ्ठलाला
म्हणजे रागावलेत विठ्ठल, शिव्या घातल्यात विठ्ठलाला, अरे तुला लाज कशी वाटत नाही, आमचा जन्म उष्ट खाताना गेला, तुला लाज कसं वाटत नाही, अशा पद्धतीची त्यांची भाषा आहे. आणि ही पोट तिडत, अर्थात ते त्या काळातलं माध्यम हे धार्मिक होतं, धार्मिक अंगाने त्यांनी मांडलेलं आहे. आणि त्यानंतर 550 वर्षांनी मी पाहतोय की मधल्या काळात कोणत्याच साधू संताला महंताला कोणालाही आमच्याविषयी लिहावं असं वाटलं नाही. 550 वर्षानंतर आम्हाला आढळतात गोपाळभाऊ वलंकर या पद्धतीची समाजाची पोटतिडे घेऊन येणार. ज्योतिराव फुले आम्हाला आढळतात की आमच्या समाजाविषयी, शुद्रातिशूद्र समाजाविषयी इतक्या पोटतिडकीने लिहितात, त्यांचं दुःख जगाच्या बीचवर म्हणतात. मग मधल्या काळात कुठलंही मराठी असो की कोणत्याही भाषिक संत असो का होऊ शकला नाही, याचं चिंतन करण्याची गरज आहे. संत गाडगे महाराजांचा तर आपण विचार केलेला आहे, ते फार पुढचा विचार आहे. पण ज्या वेळेस संत कबीरांनी या पद्धतीची मांडणी केली आहे, नाही याच्यातला भाग नाही आहे. संत कबीरांनी जी मांडणी केली आहे त्या मांडणीमध्ये त्यांचा जो बीजक नावाचा विप्रमती मधला जो विप्रमती हा त्यांचा जे भाग आहे, तो त्यातला बीजक ग्रंथातला विप्रमती, या विप्रमती या ग्रंथावर खास करून ज्योतिराव फुले, गोपाळभाऊ वलंकर आणि त्यांचे सहकारी पुण्यामध्ये चर्चा करायचे. जे ज्ञानगिरी गोसावी नावाचे साधू होते, ते साधू इथं पुण्यामध्ये जो कबीर चौक आहे, इथून मालधक्का चौकातून पुढे गेल्याच्या नंतर नानापेठेकडे जात असताना एडी कॅम्प चौकाच्या अलीकडे एक चौक लागतो, त्या चौकाचं नाव आहे कबीर चौक. त्या कबीर चौकामध्ये कबीर मठ आहे. अर्थात तो कबीर मठ जुनाच आहे, पण त्या ठिकाणी वेगवेगळे साधू यायचे आणि त्या ठिकाणी सत्यशोधक चळवळीतले ज्ञानगिरी गोसावी या नावाचे ज्योतिराव फुलेंचे मित्र होते, ज्योतिराव फुलेंचे सहकारी, ते त्या ठिकाणी या वज्र सूचीवर बोलायचे. अश्वघोषाची जी वज्रसूची आहे त्या वज्रसूचीमध्ये परखडपणाने जातीभेदाचं विच्छेदन केलं आहे आणि त्याचा प्रभाव हा इकडे बीजक ग्रंथातल्या विप्रमतीवर आहे. आणि त्या विप्रमतीचं पारायण किंवा त्या विप्रमतीवर खास करून चर्चा ही वलंकर आणि ज्योतिराव फुले यांची होती. आणि तिथून वलंकरामध्ये ही जी जातीची चिरफाड करण्याची, जातीचं शवविच्छेदन करण्याची, अॅनिहिलेशन ऑफ कास्ट करण्याची जी एक चिकित्सक बुद्धी निर्माण झाली, ती तिथून निर्माण झालेली आहे. आणि या पद्धतीनं त्यांनी जे काही मांडणी केली ती मांडणी तत्कालीन वर्तमानपत्रातून पाहायला मिळते. या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला की पुणे, मुंबई, इकडे दापोली आणि या संपूर्ण कोकण भागामध्ये अस्पृश्याचं काम करणारा, चळवळीचं काम करणारा एकमेव पुढारी म्हणून त्यावेळेस वलंकर बाबांचं मोठं गाजावाजा झाला. आणि याचा परिणाम असा झाला की ज्या वेळेस अस्पृश्य समाजाचा प्रतिनिधी लोकल बोर्डाच्या कमिटीवर घ्यायचा, तत्कालीन काळामध्ये जशा आज जिल्हा परिषदा किंवा पंचायत समिती आहेत तशी स्थानिक कारभार चालवण्यासाठी लोकल बोर्ड असायचे. या तालुका लोकल बोर्डाच्या समितीवर सरकार नियुक्त सदस्य घ्यायचे असतात आणि आपल्या समाजाचा एक प्रतिनिधी लोकल बोर्डामध्ये घेतला जावा यासाठी इंग्रज सरकारने जेव्हा पावलं उचलली तेव्हा महाड लोकल बोर्डाचा पहिला सरकार नियुक्त सदस्य म्हणून गोपाळभाऊ वलंकरांची निवड झाली असणं यात काही शंकाच नाही. आणि 1895 मध्ये गोपाळभाऊ वलंकर 20 मार्च 1895 मध्ये या लोकल बोर्डाच्या पहिल्या सभेमध्ये पाऊल ठेवतात. त्यावेळेस तिथे तत्कालीन प्रांत अधिकारी म्हणजे कलेक्टर, मामलेदार, एक शिपाई हे 3च जण असतात आणि बाकीचे उरलेले जे 17 सदस्य होते त्या 17ही सदस्यांनी त्यावर बहिष्कार घातला. फक्त एक सदस्य म्हणजे गोपाळभाऊ वलंकर हे सदस्य त्या सभेमध्ये आलेत आणि सरकारने एका धेडाची, एका अस्पृश्याची या लोकल बोर्डावर सदस्य म्हणून नेमणूक केली. त्याचा निषेध म्हणून या 17ही सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला आणि ते आले नाही. त्यांनी कळून टाकले की आम्ही येणार नाही. आम्ही काय धेडाच्या मांडीला मांडी लावून बसायची, आम्ही काय त्या अस्पृश्याच्या मांडीला मांडी लावून बसायची, त्याच्यासोबत आम्ही चहापाणी घ्यायचा, हे असं होणार नाही, आमचा धर्म बुडवायला लागला तुम्ही, असं म्हणून तिथल्या सगळ्या तमाम सवर्ण असलेल्या आणि सगळ्या त्या लोकल बोर्डाच्या मेंबरनी तब्बल 2.5 वर्षपर्यंत त्या सभेवर बहिष्कार टाकला. आता पहिल्या सभेला 20 मार्चला, लक्षात घ्या 20 मार्च 1927 बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याला आग लावली, तिथल्या पाण्याला 20 मार्चला, लक्षात घ्या. आणि 20 मार्चला गोपाळभाऊ वलंकरांनी आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी त्या लोकल बोर्डाच्या सभेमध्ये पहिलं पाऊल टाकले. हे पहिलं पाऊल म्हणजे आपल्या अस्पृश्य समाजाच्या पहिलं राजकीय पाऊल म्हणून आपण
अस्पृश्य समाजाच्या प्रतिनिधीचं हे पहिलं राजकीय पाऊल होतं. त्या पहिल्या राजकीय पाऊलामध्ये 20 मार्चला जेव्हा वलंकर त्या सभेमध्ये जातात, त्या बैठकीला जातात, त्या बैठकीला कलेक्टर असतात, मामलेदार असतो आणि एक शिपाई असते. आणि शिपायालाच कलेक्टर विचारतात की बाकीचे का आले नाहीत. शिपाई सांगतात की त्यांनी बहिष्कार घातलेला आहे कारण तुम्ही वलंकरांना घेतलंय. वलंकर या सभेचे सदस्य झाले, या लोकल बोर्डाचे सदस्य झाले, त्याचा बहिष्कार त्यांनी टाकलेला आहे. हे त्यांना पटलेलं नाही आहे आणि म्हणून त्यांनी या गोष्टीचा निषेध म्हणून त्यांनी या मीटिंगवर बहिष्कार घातला. कलेक्टर म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही वलंकर, आज तुम्ही आले, तुमची सही करा आणि पुढचा कोरम आपण पुढची सभा घेऊ, पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा घेऊ. पुढची सभा होते 1 एप्रिलला. 1 एप्रिलला देखील हे 17ही सदस्य त्याच्यावर बहिष्कार घालतात आणि आम्ही येणार नाही असं निक्षून कलेक्टरला सांगतात. त्यावेळेस कलेक्टरची भूमिका घेतात ती फार महत्वाची. कलेक्टर म्हणतात गोपाळ बाबा, वलंकरांना म्हणतात तुम्ही कोणी येऊ अथवा न येऊ, तुम्ही या. कोणी आले तरी चालेल, नाही आले तरी चालेल. ही सभा ठरलेल्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी होत राहील. कोणी आलं तरी चालते, कोणी नाही आलं तरी चालते. जे 2.5 वर्षपर्यंत गोपाळबाबा वलंकर आणि मग तुरळक काही लोक येत गेलेत, परंतु बहुतांश हा बहिष्कार मात्र सातत्याने चालू होता. तत्कालीन वर्तमानपत्रामध्ये, महाराष्ट्रातल्या विविध वर्तमानपत्रामध्ये, त्याच्यामध्ये खास करून दीनबंधू आहे, आगरकरांचा सुधारक आहे, हिंदू प्रकाश आहे, विविध वृत्त वार्ता आहे, ज्ञानोदय आहे आणि आणखी काही आहेत. या सर्व पेपरनं मात्र वलंकरांची बाजू उचलून धरली. वलंकरांची बाजू कशी योग्य आहे हे अनेक वर्तमानपत्रांनी पटवून सांगितलं की ही जी लोक करतायत ही फार चुकीच आहे. अहो, रेल्वेमध्ये जर एखादा माणूस तुमच्या मांडीला मांडी लावून जर बोंबील घेऊन बसला तर तुम्ही त्याला जा म्हणणार आहे? सार्वजनिक ठिकाणी जर नळावर पाणी पित असेल तर तुम्ही त्याला नाही म्हणणार आहे? असे अनेक प्रश्न वर्तमानपत्रांनी उपस्थित केले. आणि वलंकर हे मांडी लावून बसले किंवा त्या सभेमध्ये आले म्हणून तुमची सभा वाटणार नाही, तुम्ही वाटणार नाही, तुमचा धर्म वाटणार. त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे, त्यांच्या समाजाच्या वतीनं ते तिथं बोलतील. अशा पद्धतीची वर्तमानपत्रांनी मात्र जबरदस्त वलंकरांची बाजू घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ही सगळी गोष्ट पसरली आणि महाराष्ट्रातून वलंकरांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं की वलंकर हे खऱ्या अर्थानं या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मागासवर्गीयांचं, वंचित उपेक्षित या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे, अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व करणारे, इथल्या दलितांचं नेतृत्व करणारे वलंकर हे एकमेव पुढारी आहेत. हे पूर्ण महाराष्ट्रातून एक त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाली. 1895ला ज्यावेळेस काँग्रेसचं अधिवेशन हे पुण्यामध्ये झालं, त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा मंडप आम्ही जाळून टाकू जर का त्या मंडपामध्ये रानडेची सामाजिक परिषद जी आहे त्या सामाजिक परिषदेचं अधिवेशन जर झालं तर आम्ही तो मंडप जाळून टाकू, अशा पद्धतीची घोषणा लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस केली होती. आणि त्यामुळे तिथे नाहीतर दरवर्षीला आतापर्यंत जी काही काँग्रेसची अधिवेशन झाली त्या अधिवेशनामध्ये दुसऱ्या दिवशी सामाजिक परिषदेचं अधिवेशन व्हायचं आणि सामाजिक विषयावर खल व्हायचा. मग त्या वर्षीला मात्र इतका विरोध झाला आणि खास करून पुण्यामध्ये होत असल्यामुळे पुण्यातल्या अनेक लोकांनी या सगळ्या गोष्टीला विरोध केला आणि त्या विरोधाला घाबरून जाऊन म्हणा किंवा भानगडी लोक म्हणून न्यायमूर्ती रानडेंनी ते जो त्यांचं सामाजिक परिषदेचं अधिवेशन होतं त्या सामाजिक परिषदेचं अधिवेशन त्यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानामध्ये ते भरवलंय. आणि त्या अधिवेशनामध्ये अनेक वेगवेगळ्या संस्थांची प्रतिनिधींना निमंत्रण होती आणि गोपाळभाऊ वलंकरांना देखील अनार्य दोष परिहारक मंडळ या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून गोपाळभाऊ वलंकरांनी त्या सभेमध्ये पाऊल ठेवलंय, त्या याच्यामध्ये मांडणी केली. त्यात त्यांनी जे भाषण दिले या परिषदेमध्ये, सामाजिक परिषदेमध्ये पुण्यामध्ये त्यांनी भाषण दिलं. हे भाषण अत्यंत हृदय हेलावणारं भाषण होतं, हृदयद्रावक भाषण होतं आणि स्फोटक भाषण होतं. त्यांनी इतकी परखड टीका केली वलंकरांनी इथल्या कर्मठावर, इथल्या समाज व्यवस्थेवर, इथल्या जातीवादी व्यवस्थेवर आणि माणसाला माणूस म्हणून जगू न देणाऱ्या अमानुष अशा रूढी परंपरेवर वलंकरांनी ज्या पद्धतीने कठोर प्रहार केले ते खऱ्या अर्थानं तिथे जमलेल्या अनेकांना लक्षात आलं की वलंकर म्हणजे फार विद्रोही आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जर आमच्या अस्पृश्यांच्या जीवनामध्ये काडीचाही बदल व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला कुठला नैतिक अधिकार आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये राजकीय सुधारणा घडून आणू पाहतात? सरकारला तुम्ही मागणी करता की राजकीय सुधारणा झाल्या पाहिजे. जर आमच्या इतक्या अस्पृश्यांच्या जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये काडीचाही बदल करण्याची तुमची इच्छा नाही तर तुम्हाला राजकीय सुधारणा पाहिजे कशासाठी? काय नैतिक अधिकार आहे तुम्हाला? अशा पद्धतीने त्यांनी मागणी केली.
आणि दुसरी मागणी त्यांनी केली की सार्वजनिक पाणवठे हे अस्पृश्यासाठी खुले असले पाहिजे. सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक तळे, सार्वजनिक पाणवठे जिथे डुकरं, मांजरं, कुत्रे बिनदिक्कतपणे पाणी पिऊ शकतात, तिथं आम्ही माणसं मात्र स्पर्श करू शकत नाही पाण्याला. ते पाणी आम्हाला मुक्त झालं पाहिजे. त्या पाण्याला स्पर्श करण्याची, ते पाणी प्राशन करण्याची आम्हाला बंदी असली पाहिजे, बंदी नसली पाहिजे. कारण आम्ही किती वेळ तुम्ही कोणीतरी येईल, पोहरा त्या नदी पाण्यामध्ये टाकेल, विहिरीमध्ये टाकेल आणि आमचं गाडगं भरेल. कुठपर्यंत आमची माणसं वाटतात, तहानेनं मराठीची वेळ आमच्या लोकांवर येते, तरी तुम्हाला आमची दया येत नाही. म्हणून सरकारला विनंती, या सामाजिक परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सरकारला विनंती केली, तिथे जमलेल्या उपस्थितांना विनंती केली की तुम्ही सरकारला विनंती करा, सरकारला हा ठराव मांडायला सांगा की सार्वजनिक पाणवठे खुले झाले. शाळांमध्ये आम्हाला प्रवेश असला पाहिजे. जी काही धर्मशाळा आहेत त्या धर्मशाळेमध्ये देखील आम्हाला प्रवेश असला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी करणारे हे वलंकर हे पहिले आहेत. जी 20 मार्चला महाडला क्रांती झाली, त्या क्रांतीची सुरुवात आपल्या बोले ठरावाने झाली. रावसाहेब बोलेने तो ठराव मुंबईच्या विधिमंडळामध्ये पास केला. त्याच्या पूर्वीला 32 वर्ष अगोदर अशा पद्धतीची मागणी ही वलंकरांनी केली. इतकंच नव्हे तर ज्या लोकल बोर्डाच्या सभेमध्ये त्यांनी ही मागणी केली. लोकल बोर्डाचे प्रोसिडिंग जर आज मिळाले असते तर कदाचित ही मागणी त्यात आपल्याला पाहायला मिळाली असती, पण ते रेकॉर्ड सारा नष्ट झालेला आहे. त्या सगळ्या मिटिंग्सचे मिनिट्स अर्थातच इतिवृत्तात ते सारे नष्ट झाल्याची शक्यता आहे, ते काही मिळाले नाही. पण वलंकर जे भांडले, वलंकर जे काही मांडलं, त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करत असताना त्यांनी ज्या काही सुधारणा करून करायचं काम केलंय, त्यापैकी महत्वाची सुधारणा म्हणजे वलंकरांनी ही मागणी केली असेल की आमच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, सार्वजनिक पाणवठे खुले असले पाहिजे, माणूस म्हणून जगत असताना जे इतरांना मानवी हक्क मिळतात ते मानवी हक्क आम्हाला. सामाजिक न्यायाची भूमिका मांडणारा ज्योतिराव फुल्यांच्या नंतर आधुनिक महाराष्ट्रामध्ये नव्हे, आधुनिक भारतामध्ये जर कोणता क्रांतिकारक पुरुष झाला असेल तर तो म्हणजे फक्त आणि फक्त गोपाळभाऊ वलंकर. हे मला सांगताना अत्यंत एक अभिमान वाटतो की वलंकरांचं हे काम. केवळ इतकंच नाही तर वलंकरांनी पुण्यामध्ये आल्याच्या नंतर वलंकरांच्या या कार्याचा गौरव झाला. त्यांचा सार्वजनिक असा एक सत्कार समारंभ पुण्यामधल्या त्याच जिथे शिवराम जानबा कांबळेंचं घर आहे, जानबा कांबळेंच्याच तिथे नंतर पुढे ते राहत होते, जानबा कांबळेंच्याच घरी ते राहत होते आणि तिथेच त्याच तिथल्या पटांगणामध्ये पुढे शिवराम जानबा कांबळेंनी जी सामाजिक मुवमेंट सुरू केली, सामाजिक चळवळ सुरू केली, ती सामाजिक चळवळ करण्याची प्रेरणाच गोपाळभाऊ वलंकरांमुळे त्यांना मिळाली. आणि त्यांनी जे काम केले ते आपण पुढे एखाद्या विषयावर आपण घेऊया. त्यावरही देखील माझं शिवराम जानबा कांबळे व्यक्ती आणि कार्य या नावाचं पुस्तक प्रकाशित आता होत आहे आणि फार ताकदीनं ते सगळं संशोधन पुढे येत आहे. जे काही दुर्मिळ पैलू हाना नवलकर आणि 1934 साली जे शिवराम जानबा कांबळेचं चरित्र लिहिलंय, त्यानंतर तुरळक प्रमाणामध्ये 1-2 जणांनी लिहिलंय. त्यामध्ये प्रभाकर ओवाळांचा मला उल्लेख करावा लागेल, निकुंभनचाही उल्लेख करावा लागेल. त्यांनी लिहिलंय, पण ते सगळे कॉपी पेस्ट आहे. बरंच अजून संशोधन व्हायचं होतं. ते बरेचसे मूळ डॉक्युमेंट्स मला त्यातले मिळालेत आणि त्यातून शिवराम जानबा कांबळेचं चरित्र नव्यानं उभं राहत आहे. ते महाराष्ट्रापुढे येईल. तर शिवराम जानबा कांबळे जेव्हा 20 वर्षाचे असतील त्यावेळेस त्या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि होऊ शकते त्या कार्यक्रमाचं सगळं संचलन आणि आयोजन करण्याची भूमिका किंवा जबाबदारी ही शिवराम जानबा कांबळेवरच असेल. त्या ठिकाणी कृष्णाजी भालेकरांच्या हस्ते, जे दिनबंधूचे संपादक होते, भालेकरांच्या हस्ते गोपाळभाऊ वलंकरांचा जाहीर सत्कार झाला आणि त्या सत्काराच्या बातम्या देखील महाराष्ट्रावर आल्या. त्याला एक घटना अजून कारणीभूत आहे. ती घटना मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की नॉवेल्टी थिएटर जे तिथं होतं, त्या नॉवेल्टी थिएटरमध्ये जी काही सत्यशोधक चळवळीचं अधिवेशन होणार होतं, त्या सत्यशोधक चळवळीच्या अधिवेशनाला महार भांग धेड म्हणणाऱ्यांनी किंवा त्या जातीच्या लोकांनी येऊ नयेत, त्यांना परवानगी नाही, अशा पद्धतीचे पत्रक पुण्यामध्ये वाटण्यात आली होती. पण त्याला कोणी विरोध केला नाही. पण गोपाळभाऊ वलंकरांनी मात्र यावर कडक भूमिका घेतली आणि सांगितलं की तुम्ही अगदी ज्योतिराव फुले जाऊन एक काही वर्ष होत आहेत, 4-5 वर्षामध्ये 91ला ज्योतिराव फुले गेले आणि 95-96ला हे अधिवेशन होतं, 1896ला. अगदी 5-6 वर्षामध्ये तुम्ही ज्योतिराव फुल्यांच्या विचाराला तिलांजली देतात, ज्योतिराव फुल्यांचे विचार तुम्ही मातीमोल करत आहात, अशा पद्धतीची टीका गोपाळ वलंकरांनी केली आणि वर्तमानपत्रातून दिनबंधूमधून त्यांनी त्याचा कठोर शब्दामध्ये समाचार देखील घेतलेला. अशा पद्धतीची भूमिका घेऊन वलंकर लढत होते आणि वलंकरांचा हा लढवपणा हा इतरांना प्रेरणादायी होता, इतरांसाठी प्रेरक होता. स्वतः बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिराव फुलेंना जसे बाबासाहेब आंबेडकर आपला गुरु मानतात,
बाबासाहेबांनी बुद्ध, फुले आणि कबीर या तिघांना जसं आपला गुरु मानलं, ते स्वतःचा गुरु मानलं, पण संपूर्ण महार जातीचा गुरु म्हणून त्यांनी गोपालबाबू अलंकारांचा आदराने उल्लेख केला. लक्षात घ्या, गोपालबाबू अलंकारांना माझे गुरु म्हणून आहेत, तर संपूर्ण महार जातीचे गुरु म्हणून जेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्यांचा गौरव करतात, इतकंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर 1927च्या महाडच्या चौदार तळ्याच्या पहिल्या परिषदेमध्ये 19 मार्चला गोपाळबाबांचा गौरवाने उल्लेख करतात, त्यांना अभिवादन करतात, त्यांना श्रेय देतात तिथल्या सामाजिक चळवळीचं. याचा अर्थ गोपाळबाबाविषयी बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रचंड आदर होतो. प्रचंड बाबासाहेब त्यांचा आदर करायचे आणि अभिमानाने सांगतात की माझ्या वडिलांकडे म्हणजे रामजी आंबेडकरांकडे गोपाळबाबांच्या साऱ्या फाईल्स, दीनबंधूचे सारे अंक आणि अनार्य दोष परिहार मंडळाचे सारे अंक माझ्याकडे जपून येतं, ज्यांना पाहायचे त्यांनी पाहू शकतो. अशा पद्धतीची गोपाळबाबू अलंकार विषयीचा आदरभाव बाबासाहेबांनी व्यक्त केलाय. इतकंच नव्हे तर 1937चं जे काही आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाचं जे इलेक्शन होतं, म्हणजे मुंबई विधिमंडळाचं जे सार्वत्रिक इलेक्शन होतं, सार्वत्रिक निवडणूक होती, त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जे जे आपले उमेदवार उभे केले होते, त्यामध्ये कुलाबा जिल्ह्यातून जे उमेदवार उभे होते त्यांचं नाव होतं सुभेदार विश्राम सवादकर. सुभेदार विश्राम सवादकर हे हवालदार गंगाराम सवादकरांचे पुत्र. हवालदार गंगाराम सवादकर हे वीरगावचे, कोकणातलं इकडे महाडला येत असताना मानगावच्या नंतर, जे कोकणातल्या मानगावच्या नंतर वीरगाव लागते, वीर स्टेशन लागते, आणि वीर स्टेशनच्या समोर आजही ते गाव आहे वीरगाव. त्या वीरगावला सुभेदार गंगाराम सवादकरांची समाधी आहे, जी समाधी त्यांची तुर्कस्तानमध्ये आहे. पहिल्या महायुद्धामध्ये ते तिथं शहीद झाले, त्यांच्या समाधीची प्रतिकृती इथं बांधलेली आहे. आणि त्यांच्या घरी बाबाई आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर हे सातत्याने जात होते. बाबासाहेबांचे एक निष्ठावंत सहकारी म्हणून सुभेदार सवादकर हे बाबासाहेबांचे सहकारी होते, आणि महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचं नेतृत्व, त्यांचं निवेदन करण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्या सुभेदार सवादकरांना त्यांनी कोकणाचे शेड्यूल कास्ट स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी उभं केलं होतं. त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ 6 फेब्रुवारी 1937 रोजी झाला, तो म्हणजे गोपाळबाबू अलंकाराच्या स्मारकाला अभिवादन करून. लक्षात घ्या, आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर खास कुलाबाच्या दौऱ्यावर येतात, रायगडच्या दौऱ्यावर येतात, महाडला येतात, दासगावच्या बंदरामधून त्यांना घ्यायला गाडी येते, म्हणजे बैलगाडी. त्या बैलगाडीतून वाजत गाजत बाबासाहेबांची मिरवणूक तिथे निघते. आजही तुम्ही जर कधी गेलात तर दासगावच्या बंदरावर, म्हणजे दासगावचं बंदर ओलांडून जेव्हा आपण जातो तर तिथल्या गावी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला आहे, आणि समोरच शिवाजी महाराजांचा, म्हणजे शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा पुतळा अगदी जवळजवळ तिथं असलेलं गाव आहे. बाबासाहेब तिथे आले, त्या बंदरातून महाडला याला गेले, रावडाला गेले. रावडाला तिथे मोठी सभा झाली. निवडणूक प्रचाराचा जो शुभारंभ होता तो शुभारंभ तिथून झाला, आणि तिथून बाबासाहेबांनी महाडच्या रावडच्या गोपाळबाबू अलंकारांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यावेळेस ती समाधी पूर्णपणे खाली होती, अगदी जमिनीवर होती. त्या समाधीचं दर्शन घेतलं, अभिवादन केलं, आणि गोपाळबाबू अलंकार हे आपल्या समाजातले पहिले राजकीय पुढारी होते. कारण इंग्रज सरकारने त्यांना, आता आपण जसं पाहिलं थोड्या वेळापूर्वी की महाडच्या लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली होती, ही राजकीय नेमणूक ही पहिली वलंकरांची झाली. म्हणून वलंकराच्या स्मारकांना अभिवादन करून, त्या क्रांतीभूमीला अभिवादन करून बाबासाहेबांनी आपला खऱ्या अर्थानं प्रचाराचा शुभारंभ तिथून केलाय. बाबासाहेब या पद्धतीनं वलंकरांना मानत होते. आता तुमची आमची जबाबदारी आहे मित्रांनो, वलंकरांचं काम पुढे नेण्याची. ज्या भूमीमध्ये वलंकर वाढले, ज्या भूमीमध्ये वलंकरांच्या कार्याने जी भूमी क्रांतीभूमी झाली, ती रावळची भूमी आजही तुमची वाट पाहते. तिथे त्या गावकऱ्यांनी कोणाचा 1 रुपया न घेता तिथे ते स्मारक उभं केलेलं आहे. पूर्वीला हे स्मारक जमिनीवर होतं, मधल्या काळामध्ये ते स्मारक तिथल्या लोकांनी उभं केलं, एक चबुतरा बांधला, आणि त्या चबुतऱ्यावर एक पत्राची छत्री केली. मध्ये 2020च्या दरम्यान जे वादळ आलं, त्या वादळामध्ये ती छत्री आणि ती थोडीशी नासधूस झाली, मोडली. पुन्हा तिथल्या गावकऱ्यांनी एकत्र आले, बरीचशी माणसं तिथली मुंबईला कामाला आहेत, हे सगळे चाकरमणी एकत्र आले, आणि त्यांनी ठरवलं की कुठल्याचाही 1 रुपया न घेता स्वतःच्या दानातून, स्वतःच्या मेहनतीनं त्यांनी ते सारं उभं केलं, आणि बाबांची स्मारक तिथे उभं केले. गोपाळबाबू अलंकारांचं स्मारक तिथे उभं झालं. आणि मी 2013-14 मध्ये ज्यावेळेस त्या गावात गेलो होतो पहिल्यांदा,
त्यावेळेस महाराजांच्या लष्करी इतिहासावर संशोधन करत असताना तिथल्या लोकांना मी बोललो. मनोहरराव जाधव असतील, आमच्या आई म्हणजे मुकेशची आई मुकेश जाधवांची, त्याच्यानंतर अर्जुनराव जाधव आहेत, ही सगळी जी मंडळी आहेत, सखारामजी जाधव गुरुजी आहेत, अनिलजी जाधव सर आहेत, ही सगळी त्या परिसरातली मोठी सगळी मंडळी, या सगळ्या मंडळींना मी बोललो की माझं पुस्तक, माझ्या पीएचडी प्रबंधाचं पुस्तक महाराजांच्या लष्करी इतिहासाचं, हे जेव्हा येईल तेव्हा येईल, परंतु त्यापूर्वीला मी गोपाळभाऊ वलंकरांचं चरित्र पूर्ण करेन. आणि ते चरित्र पूर्ण झाल्याच्या नंतर त्याचं प्रकाशन मात्र हे याच ठिकाणी, याच स्मारका ठिकाणी बाबांना अभिवादन करून आपण करणार आहोत. आणि तो शब्द करोनाच्या काळामध्ये, तो करोनाचा पिरियड होता, त्या पिरियडमध्ये आपले आप्तसौकीय जवळचे माणसं कोण कधी जात होते, प्रचंड दुःखदायक आणि वेदनादायक सगळ्या घटना घडत होत्या. अशा परिस्थितीमध्ये ते पुस्तक मी लिहित होतो. आणि माझ्याही घरी माझी चुलती करोनाच्या काळामध्ये त्याच पिरियडमध्ये गेली. घरातही या पद्धतीचं सगळं वातावरण होतं. एखादा फोन जरी आला तरी धसकन म्हणत होतं. अशा परिस्थितीत मला एक भीती वाटत होती की मी अनेकांना दवाखान्यात नेतोय, अनेकांना उपचारासाठी नेतोय, कुठं मला काय होईल की. पण मला काही होण्याच्या अगोदर हे पुस्तक माझ्या हाती पूर्ण व्हावं म्हणून रात्र रात्र मी जागून ते पुस्तक पूर्ण केलंय. दरम्यानच्या काळामध्ये सुबोध मोरेंना मी फोन केला, मी अनेकांना फोन केले, जवी पवारांना फोन केले, त्यानंतर रमाकांत यादव त्यांनी वलंकरांवर पहिल्यांदा लिहिलं होतं, त्यांनाही फोन केला. राजा ढालेंना भेटायचं राहून गेलं, ते त्याच पिरियडमध्ये गेले, त्यांनाही फोन केला होता. रमाकांत यादवांनाही फोन केला होता की हा पिरियड गेल्याच्यानंतर आपण भेटू. जवी पवारांनाही बोलू आपण. आणि सुबोध मोरेने जेव्हा फोन केला, मी तर म्हटलं अशा पद्धतीनं हे पुस्तक लिहिलं होतं. त्यांनी सांगितलंय की जोपर्यंत तुम्हाला आर.व्ही. मोरे आंबेडकरी आणि कम्युनिस्ट चळवळीतील सशक्त दुवा या नावाचं पुस्तक मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ते पूर्ण करू नका. आणि खोकल्यामुळं त्याच्यामुळे ते ऍडमिट होते आणि कोरोनामध्ये काय होईल सांगता येत नव्हतं. अशा पिरियडमध्ये ते पुस्तक घरी आहे आणि मी दवाखान्यात आहे, मला जाता येणार नाही, तू थांब, आताच काही पूर्ण करू नको, छापू नको. मग अशा दरम्यानच्या काळामध्ये मी आपल्या सोशल मीडियाला एक पोस्ट टाकली की मला हे ग्रंथ लिहायचा आहे आणि अशा पुस्तकाची मला गरज आहे. आर.व्ही. मोरे यांनी लिहिलेलं आंबेडकरी चळवळीत सत्येंद्र मोरेने लिहिलेलं जे पुस्तक आहे आर.व्ही. मोरेचं, आर.व्ही. मोरे आंबेडकरी चळवळ आणि कम्युनिस्ट चळवळीतला सशक्त दुवा, हे पुस्तक ज्यांच्याकडे असेल त्यांनी कृपया मला कळवावे, पोस्टाने पाठवावे किंवा मला सांगावे. महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी चळवळीतल्या आणि साऱ्या प्रबोधनाच्या चळवळीतल्या अनेकांना मी बोललो, अनेकांना फोन केला, अनेकांनी सांगितलं हे पुस्तकच आमच्या पाण्यात आलं नाही. अनेक म्हणजे काही तर त्याचं प्रतिक्रिया देखील दिल्या नाही. पण एक व्यक्ती मला असा भेटला, कॉम्रेड भैरवनाथ वाळके, जे नगरचे आहेत. त्या पठ्ठ्याने शेतामधून मला व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं की मी शेतात पाणी देत आहे, हे पुस्तक माझ्या घरी आहे, ते कॉम्रेड शिवाजी लांडगे यांनी मला वाचायला दिलं होतं, ते पुस्तक माझ्याकडे आहे, मी तुम्हाला पाठवेल. आणि त्यांनी ते पुस्तक पाठवलं. त्या पुस्तकामध्ये मी बघा ज्या पहिल्या माडीचा उल्लेख केला की ज्या माडीमुळे गोपाळभाऊ वलंकरांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. जसं दुसऱ्या महायुद्धाचं तत्कालिक कारण म्हणून आपण फर्डिनांड डी लेसेसचा जो मर्डर झाला त्या राजाचा, त्या राजपुत्राचा, जसं आपण त्याला तत्कालिक कारण म्हणतो, तसं वलंकर घडण्याला जे तात्कालिक कारण आहे ते तात्कालिक कारण म्हणजे ती माडी आणि त्या माडीमुळे झालेला पुढचा इतिहास आणि ते लिहिलेलं पुस्तक, त्या माडीचा फोटो मला पाहिजे. आणि त्या पुस्तकामध्ये तो फोटो मला मिळाला. आणि नंतर आनंदाची गोष्ट की करोनाचा काळ गेला, सुबोध मोरेही दवाखान्यातून बाहेर आले, त्यांना सांगितलं, त्यांनाही आनंद झाला. आणि ते पुस्तकाचं प्रकाशन 25 डिसेंबर 1921 ला आम्ही, विशेष करून माझे मित्र दामोदर सर, विनायक भालेराव, आम्ही सर्वांनी मिळून, मुकेश जाधव, खास करून यामध्ये मुकेश जाधव हे गोपाळभाऊ वलंकर यांचे वारसदार आहेत, सखारामजी जाधव हे वारसदार आहेत, दीपेश जाधव, दीपक जाधव, ऍडव्होकेट दीपक जाधव, ही सगळी मंडळी, या सगळ्या गावकऱ्यांनी एक शानदार प्रोग्राम तिथे आयोजित केला. आणि त्या शानदार प्रोग्राम मध्ये बाबांच्या समाधीजवळ, बाबांच्या स्मारकाजवळ गोपाळभाऊ वलंकर आंबेडकरी चळवळीची आधारवड या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि तिथल्या तमाम वृत्तपत्रांनी, आमचे मित्र तिथले पवारांनी आणि अनेक पत्रकार मित्रांनी मुलाखती घेतल्या सगळ्या वर्तमानपत्रांना, आणि खूप चांगल्या प्रकारे ते पुस्तक महाराष्ट्रभर गेलं, महाराष्ट्रभर स्वागत झालं त्या पुस्तकाचं. आता सर्वांना विनंती एवढीच आहे की आपण दरवर्षीला 20 डिसेंबरला असो किंवा 25 डिसेंबरला असो किंवा 20 मार्चला असो आपण महाडला जातो. पण महाडच्या क्रांतीच्या अगोदर जी एक क्रांती झाली ती गोपाळभाऊ वलंकर यांनी केली. आणि जिथे बाबासाहेब स्वतः गेलेत, बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी अभिवादन केलं
त्या ठिकाणी म्हणजे रावडळ आपण गेलं पाहिजे. हे आव्हान आम्ही 2021 पासून लोकांना करतोय. त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून दरवर्षीला आता महाराष्ट्रातली जाणकार माणसं तिथे जातात, अभिवादन करतात. मधल्या काळामध्ये बार्टीच्या वतीनं देखील अभिवादनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झालाय. आणि काही पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी, विशेष करून आमचे मित्र सोमनाथजी भोसले, हे दरवर्षीला तिथं आता मोटरसायकल रॅली घेऊन येत आहेत. मंडणगड, आंबावडे, दापोली, वनन, रावडळ आणि महाड असा संपूर्ण परिसर ते मोटरसायकलनं त्यांच्या 25-30 सहकार्याच्या मोटरसायकलमध्ये रॅली काढतात. अनेक जण विदर्भातून आता तिथे येत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. पण एक दुःख राहून चाललंय की ज्या सामाजिक न्यायाची भूमिका ज्या आद्य समाज सुधारकांनी, ज्या आद्य समाज क्रांतिकारकांनी पहिल्यांदा रुजवण्याचं काम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये केलं, तो माणूस, ती व्यक्ती म्हणजे गोपाळभाऊ वलंकर मात्र आज उपेक्षित आहे. लोकांना म्हणावं लागते, लोकांना सांगावं लागते गोपाळभाऊ वलंकर, लोकांना माहिती नाही. आंबेडकरी चळवळीतल्या अनेकांना माहिती नाही की वलंकरांनी काय काम केलं. आमचा इतिहास आहे, बाबासाहेबांचा इतिहास जसा आम्हाला तोंडपाठ आहे, मुखपाठ आहे, सगळं आहे. पण बाबासाहेबांची चळवळ जी उभी राहील, त्या चळवळीचा मूलाधार किंवा चळवळीचा जो पाया आहे, तो पाया म्हणजे गोपाळभाऊ वलंकरांनी सुरू केलेली चळवळ आहे. त्या चळवळीवर बाबासाहेबांनी आपली चळवळ सुरू केली. ती चळवळ आज देशव्यापी झाली, विश्वव्यापी झाली. पण आपल्याला पायाला विसरता येत नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की त्या ठिकाणी वलंकर बाबांचं स्मारक झालं पाहिजे आणि सामाजिक न्याय विभागाने वलंकर बाबांना न्याय दिला पाहिजे. वलंकर बाबांचं स्मारक हे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभं राहावं, यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी विचारवंतांना, आंबेडकरी कार्यकर्त्यांना मी विनंती करतोय की आपण गोपाळभाऊ वलंकरांची सामाजिक न्यायाची भूमिका, सामाजिक समतेची भूमिका, मानवतेची भूमिका घेऊन आपण पत्र लिहावी. सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब, त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव माननीय हर्षदीपजी कांबळे साहेब आणि एकंदरीत सर्व शासनाला आपण सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, समाज कार्यकर्त्यांनी विनंती करावी, पत्र लिहावी. कारण गोपाळभाऊ वलंकरांनी समाजावरचा अन्याय दूर व्हावा म्हणून इंग्रज सरकारला पत्र लिहिली. आता वेळ आलेली आहे गोपाळबाबावरचा अन्याय दूर करण्यासाठी शासनाला आणि सामाजिक न्याय विभागाला पत्र लिहिण्याची वेळ आलेली आहे. आणि आंबेडकरी चळवळीचे आपण कार्यकर्ते आहोत, आंबेडकरी चळवळीचे निष्ठावंत पाईक आपण जर आहोत, स्वतःला आंबेडकरी चळवळीचे शिलेदार आपण जर म्हणून घेत असू तर या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे. सर्वांना विनंती आहे की गोपाळबाबा वलंकरांचं स्मारक झालं पाहिजे. यासाठी आपापल्या संस्थेच्या माध्यमातून, आपापल्या संघटनेच्या माध्यमातून, आपापल्या वैयक्तिक लेटर पॅडवर आपण सरकारशी पत्रव्यवहार करावा, सरकारला विनंती करावी, शासनाला विनंती करावी. माननीय सामाजिक न्याय मंत्री आणि माननीय सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव या सर्वांना आपण विनंती करावी. ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. ही आपण पूर्ण कराल आणि वलंकर बाबांना जे दुर्लक्षित आहेत त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार समाजामध्ये आले पाहिजे, यासाठी आपण पुढाकार घ्यावा. हे सर्वांना कळकळीची विनंती करतो. आणि या ठिकाणी आपण मला ऐकलंय त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बहुजन संघटक खऱ्या अर्थानं राहुलजी, आपण आणि आपली टीम हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे शिलेदार आहात. फुले शाहू आंबेडकरी चळवळीला पुढे नेण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतात. या कार्यासाठी मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि लवकरच गोपाळभाऊ वलंकरांच्या उर्वरित 3 पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि गोपाळभाऊ वलंकर जीवन गौरव पुरस्कार 2024 आणि 2025 असा संयुक्त कार्यक्रम लवकरच महाड येथे किंवा पुणे येथे योग्य ठिकाणी होईल. त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं, यावं आणि या कामासाठी सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती करतो आणि थांबतो. सप्रेम. जय भीम.